येणाऱ्या काळामध्ये किंवा आता चालू काळामध्ये खरंच ड्रॅगन फ्रूटची शेती फायद्याची आहे का? तर 10 टन जरी झालं, 50 रुपये जरी सरासरी मिळाला तरी 5 लाख होतात. 1 लाख रुपये आपण वार्षिक मेहनतीचा खर्च जरी ठेवला तरी एकरी त्याला 3-4 लाख रुपये राहू शकतात. बरोबर. त्यामुळे 3-4 लाखात जर समाधानी असेल तरच त्यानं ड्रॅगन फ्रूटचा विचार करावा. ड्रॅगन फ्रूट शरीरासाठी एवढं का चांगलं म्हटलं जातं? कोविडमध्ये पण लय डिमांड आलं त्याला की हे खावा हे खावा. कारण ड्रॅगन फ्रूटमध्ये अँटीऑक्सिडंटची कॅपॅसिटी चांगली आहे, व्हिटॅमिन चांगले आहेत, फायबर आणि मिनरल सुद्धा खूप चांगल्या प्रकारचे आहेत. त्या काळात अगदी डॉक्टरांनी देखील किवीला पर्याय किंवा बाकी गोष्टीला पर्याय ड्रॅगन फ्रूट खाऊ शकता. म्हणजे ड्रॅगन फ्रूट बद्दल निगेटिव्हिटी वाढत चालली. आम्ही फसलो, आम्ही गंडलो, अरे लावायला नाही पाहिजे होतं, आता हे काढल्या बाग पोल कुठं विकू, प्लेटा कुठं विकू. बरोबर आहे. ह्यातला प्रकार लय झालाय आता. 25चा सीझन लेटेस्ट आता झालेला सीझन. एकतर मालाची आवक वाढल्यामुळे व्यापाऱ्यांना माल भरपूर मोठ्या प्रमाणात मिळाले. शेतकऱ्यांनीच अपेक्षाच खूप मोठ्या ठेवल्यामुळं लागवड करताना किंवा करायच्या प्लॅनिंग मध्येच बरोबर त्याच्यामुळे आता मार्केट एकदम रिव्हर्स आल्यामुळे ते अगदी अनस्टेबल. त्यांनी मानसिकता जर अशी ठेवली असती व्यवस्थित की काही नाही झालं, मला एकरी 4 लाख जरी मिळाले असते, की असं मला कुठलं पीक आहे सांगा जे तुम्ही छाती डोकून सांगू शकता की हा मला दरवर्षी ह्या पिकातनं मला कमीत कमी 3 ते 4 लाख राहणार म्हणजे राहणारच. नमस्कार, मी संतोष जाधव आणि तुमचं स्वागत आहे आजच्या या मातीवरच्या नवीन एपिसोडमध्ये. ड्रॅगन फ्रूट खरंच फायद्याची शेती आहे का? गेले काही वर्ष झालं ड्रॅगन फ्रूट विषयी मार्केटमध्ये खूप निगेटिव्हिटी पसरलेली आहे की ड्रॅगन फ्रूट रिस्की वाटते, रेट मिळेना झालाय, खूप मार्केट पडलंय. ड्रॅगन फ्रूटचं प्रोसेसिंग होऊ शकतं का? ड्रॅगन फ्रूटची शेती बाहेरच्या देशामध्ये कशी चालू आहे? ड्रॅगन फ्रूटचं भविष्य कसं राहील? ड्रॅगन फ्रूटची सुरुवात कशी झाली भारतामध्ये, खास करून महाराष्ट्रामध्ये? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला डिटेलमध्ये आता इथं भेटणार आहेत. मित्रांनो, आज आपल्यासोबत महेश आसबेजी आहेत. नमस्कार सर. नमस्कार. ज्यांनी 10-12 वर्षापूर्वी ड्रॅगन फ्रूटची शेती चालू केलेली आहे. आज 22 एकर ड्रॅगन फ्रूटची शेती आहे. जे वेगवेगळ्या देशामध्ये फिरलेले आहेत, व्हिएतनाम, थायलंड, इस्रायल आणि खूप देशामध्ये फिरून त्यांनी खूप रिसर्च केलेला आहे आणि स्वतःच्या शेतीमध्ये 22 एकर वरती ड्रॅगन फ्रूटची शेती करत आहेत. तर त्यांच्याकडून आपण खोलमध्ये डिटेलमध्ये सगळं समजून घेणार आहे की ड्रॅगन फ्रूटची शेतीचं भविष्य कसं राहील, ड्रॅगन फ्रूटमध्ये खरंच भविष्यात फायदा होईल का, बाहेरच्या देशामध्ये कशी ड्रॅगन फ्रूटची शेती केली जाते, हे सगळं आपण समजून घेणार आहे मित्रांनो. तर या मातीवरच्या एपिसोडला तुम्ही शेअर करा आणि निवांत वेळ देऊन पूर्ण एपिसोड बघा, तर तुम्हाला समजेल. अर्धवट एपिसोड बघू नका, पूर्ण बघा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार सर. नमस्कार. मला सांगा, 2026 मध्ये किंवा 2027, 28, 29, 30 मध्ये येणाऱ्या काळामध्ये किंवा आता चालू काळामध्ये खरंच ड्रॅगन फ्रूटची शेती फायद्याची आहे का? ड्रॅगन फ्रूटची शेती भविष्यामध्ये फायद्याची राहील का नाही, हा खरं तर भरपूर मोठा प्रश्न आहे आता शेतकऱ्यांच्या समोर. अगदी लागवड केलेल्यांना पण आहे आणि करायची इच्छा ज्यांची आहे त्यांच्यासाठी पण आहे. कारण ड्रॅगन फ्रूटची पार्श्वभूमी जर आपण विचार केला की मागच्या 10 वर्षापासून काय होत आलं तर त्याच्यातून कळेल की पुढे काय होणार आहे. तर मागच्या 10 वर्षाची हिस्ट्री जर आपण काढली म्हणजे तसंच महाराष्ट्रात ड्रॅगन फ्रूट येऊन 2010 साली वगैरे कमर्शियल लेवलला म्हणजे शेतकरी 5 एकर 10 एकर हे जे स्टेज आहे तसे 2010 साली सुरुवात झाली. मग त्याच्यामध्ये पण मोजके शेतकरी होते, म्हणजे अगदी बोटावर मोजणे आहेत आपल्या स्पेशली महाराष्ट्रामध्ये. तसं ड्रॅगन फ्रूट आणणारे शेतकऱ्यांनी 2001-2 साली तसं ड्रॅगन फ्रूट आणलेलं आहे. पण ते कसं बाहेरून 10 पीस 20 रोपं 50 रोपं असे आणलेले होते. ज्यावेळेस सुरुवातीला ड्रॅगन फ्रूट 2010 साली आलं त्यानंतर आम्ही 2012-13 साली त्याची लागवड केली गेली होती. 12-13 साली लावल्यानंतर त्याचं उत्पादन वगैरे चालू व्हायला 2 वर्ष निघून गेली होती, 2 ते 3 वर्ष लागली होती. त्यामुळे 2014-15 ह्या दरम्यान ज्यावेळेस मार्केटमध्ये आपण त्याची विक्री करायला गेलो तर त्यावेळेस अशी परिस्थिती होती, व्यापाऱ्यांचं पहिलं एक्सप्रेशन असं होतं की हे काय आहे नेमकं. कारण व्यापाऱ्यांनाच माहित नव्हतं की हे काय आहे, कसं खाल्लं पाहिजे, हे कापायचं कसं, मग ह्याचं बाकी मग विकायचं कसं, ह्या गोष्टी होत्या. तर तो सुरुवातीचा जो काळ होता मार्केटिंगचा त्यावेळेस आपण असं व्यापाऱ्यांना केलं होतं की हा माल घ्या, तुम्ही पुढं द्या तरी त्यांना त्यांच्या स्टॉलवरती ठेवू द्या, विकल्यानंतर वाटल्यास आम्हाला पैसे द्या. म्हणजे हा संघर्ष इथून सुरुवात झालेला होता. मग ह्याच्यामध्ये मोजकेच आम्ही 3-4 शेतकरी होतो ज्यांनी हे अशा पद्धतीनं सांगली मार्केट आणि कोल्हापूर म्हणजे आपल्या भागामध्ये विचार केला तर सांगली आणि कोल्हापूरमध्ये सगळ्यात पहिलं मार्केट आम्ही तयार केलं, जिथं पहिल्यांदा फ्री असंच व्यापाऱ्यांना दिलं.
तुम्ही विकल्यानंतर पैसे द्या. तर ही मार्केटिंगची सुरुवात अशी झाली होती. त्याच्यानंतर 16, 17, 18, 19, 20 हे जे 4 वर्ष होतं ह्याच्यामध्ये एकदम व्यवस्थित सगळं चाललेलं होतं. उत्पादन व्यवस्थित येत होतं. मार्केट रेट 150, 200, 250 पर्यंत मिळत होता, कारण बागा लिमिटेड होत्या. किलोचा भाव होता. त्यात व्हाईट व्हरायटीचा भाव होता हा, जे आता निग्लिजिबल झाले. व्हाईट व्हरायटी कोणीच लावत नाही का, सगळं संपुष्टात आल्यासारखी व्हरायटी आहे. तर त्यावेळेस तसल्या व्हरायटीला 150 रुपये रेट होता. का तर एकतर बागाच खूप मोजक्या, येणारा माल एकदम लिमिटेड येत होता, त्याच्यामुळे रेट चांगले मिळत होते. खरा ड्रॅगन फ्रूट बूम कधी झाला, जेव्हा कोरोना आला. त्याच्यानंतर आम्ही त्या कोरोनाच्या काळामध्ये सोशल मीडियावरती थोडंसं त्याला एक्सपोज करायला चालू केलं, त्याच्या लागवडीच्या संदर्भात किंवा त्याचे बेनिफिट्स काय आहेत. त्या काळात अगदी डॉक्टरांनी देखील किवीला पर्याय किंवा बाकी गोष्टीला पर्याय ड्रॅगन फ्रूट खाऊ शकता. तर त्यामुळे कोरोनाच्या फेजमध्ये ह्याचा जोरात सोशल मीडियावरती पण एक्सपोज झाला. त्याच्यामध्ये ह्याच्यातून चांगले बेनिफिट्स शरीराला पण आहेत आणि शेतीमध्ये पण आहेत असं एक्सपोज झालं. त्याच्यामुळं 2020, 21, 22, 23 ह्या 4 वर्षापासून त्याच्या लागवडीचा कल शेतकऱ्यांचा हळूहळू भरपूर मोठ्या प्रमाणात डायव्हर्ट होत गेला. आणि आज बघायला गेलं तर लागवडीचं जे स्पीड आहे मागच्या 2-3 वर्षात हे कित्येक पटीनं वाढत चाललेलं आहे त्याचं. पण आता असं झालं की मागच्या 4 वर्षाची जर हिस्ट्री काढली की सरासरी रेट किती भेटला शेतकऱ्यांना विचार करायला गेला. जर आपण 2021 पासून जर घेत आलो, पाठीमागचं सोडून द्या 21-22, तर 2021-22च्या दरम्यान आपल्याला सरासरी 110, 105 किंवा 100 असा किलोचा भेटत होता. सरासरी म्हणजे काय, कमीत कमी 80 रुपयापासून हायएस्ट तुम्ही 150 पर्यंत विकला असेल. मिडलला म्हणजे अख्ख्या 6 महिन्याच्या सीझन मध्ये सरासरी तुम्हाला 100 ते 110च्या मध्ये रेट 2021-22 ला भेटत होता. 23-24च्या दरम्यान थोडासा 5-10 रुपयाने रिवर्स आला. म्हणजे काय 95 मिळाला असेल, 90 मिळाला असेल, काही जणांना 100च्या 100 मिळाला होता, ज्याच्या त्याच्या मार्केटिंगच्या स्किलवरती किंवा मार्केटच्या आवक जावक याच्यावरती. 25च्या दरम्यान तो थोडासा अजून रिवर्स गेला. सरासरी काही जणांची 90 बसली, 95 बसली. तर अगदी आता आमचा 10-12 वर्षाचा अनुभव आहे लागवडीचा, उत्पादनाचा, मार्केटिंगचा, तरीही आम्हाला आतापर्यंत असं वाटत होतं की भविष्यात ड्रॅगन फ्रूटला सरासरी 50 रेट यायला अजून कमीत कमी 3-4 वर्ष जातील. का जातील? तुम्ही डाळिंबाची तुलना करा, द्राक्षाची तुलना करा, पेरूची करा किंवा कुठल्याही फळपिकाशी करा, त्याच्या तुलनेत ह्याच्या लागवडीचे प्रमाण जे आहे ड्रॅगन फ्रूटचं ते खूप निग्लिजिबल आहे. कुठेतरी अजून गावात एखादी बाग आहे, कुठेतरी तालुक्यात 5-6 बाग आहेत, अशी परिस्थिती अजूनही आहे महाराष्ट्रामध्ये. असं काय हजारो एकर लागवड आहेत बाबा, जसं डाळिंब द्राक्षांच्या आहेत. द्राक्ष म्हणजे 500-500 एकर, 500 काय शेतकऱ्याच्या तेवढ्या लागवड आहेत. तर तशा पद्धतीने अजून त्या पटीत लागवडी आपल्या महाराष्ट्रात नाही आहेत. आता वाढत चालली आहेत हे मान्य करतो, पण एवढा 50 वरती येण्या इतपत वाढलेला फ्लो वाढेल असं वाटत नव्हतं. पण आता 2025चा जर आपण सीझन बघितला तर अचानक याची सरासरी आत्ताच 50-60 वरती आलेली आहे. 2025चा जो सीझन झाला याच्यामध्ये शेतकऱ्याला अगदी 40 रुपयापासून हायएस्ट जास्तीत जास्त 80-90 रुपयेपर्यंत हा माल विकला गेला. त्याच्यावरून असं वाटतंय की आता पुढच्या ह्याच्या मार्केटला हा रेट परत 120-130 ग्रीप घेईल ह्याचे चान्सेस खूप कमी आहेत. कारण असा रेट का पडला ह्याची कारण आता तसं बघायला गेलं तर व्यापाऱ्यांकडेच हे होतील. आता काय म्हणतील की आवक भयानक आली. आवक तर जर वर्षी मागच्या 3-4 वर्षात येतच होती. असं नाही की एकदम बाबा 20% होती ती डायरेक्ट 100%वर आवक गेली असं तर नाही आहे. 10% वाढली असेल, 20% वाढली असेल. पण अजूनपर्यंत मार्केटमध्ये असा किस्सा बघायला मिळणार नाही तुम्हाला की 1000 कॅरेट आलेत आणि ते विकायलाच व्यापाऱ्याला 4 दिवस लागलेत. 1000 आले तर 1000च्या 1000 त्याच दिवशी गेलेले. अशी डिमांड आहे. त्याच्यावरून कळतं की डिमांड तर 100% आहे. कुठेही तुम्हाला माल मार्केटमध्ये पडून राहिला आहे, सडून गेलाय असं कुठल्याही मार्केटमध्ये आतापर्यंत झालेलं नाही. याचा अर्थ ज्या पटीत प्रोडक्शन येते त्या पटीत सेल पण होतोय, डिमांड पण होते. पण भविष्यात मला तर असं वाटतं माझ्या अनुभवातून आतापर्यंतच्या की पुढच्या येणाऱ्या 4-5 वर्षामध्ये ड्रॅगन फ्रूटचा सरासरी रेट हा 50 रुपये पकडून चालला तर म्हणजे 50 म्हणजे काय, तुम्ही कमीत कमी 30 रुपये, जास्तीत जास्त 60-70 रुपये. तर ह्या फ्लोमध्ये राहिला तर 50 रुपये हा सरासरी राहू शकेल. आणि जरी 50 राहिला तरी एकरी कमीत कमी टनेज जे आहे शेतकऱ्याचं 10 टन तरी काढू शकतो तो. 2 वर्षाची 3 वर्षाची जर बाग असेल तर तो 10 टनापर्यंत पोहोचू शकतो. आता हे जे ज्या त्या शेतकऱ्याच्या मॅनेजमेंटवरती, मेहनतीवरती किंवा ते कसं जोपासतं त्याच्यावरती डिपेंड राहतं. तर 10 टन जरी झालं, 50 रुपये जरी सरासरी मिळाला तरी 5 लाख होतात. 1 लाख रुपये आपण वार्षिक मेहनतीचा खर्च जरी ठेवला तरी एकरी त्याला 3-4 लाख रुपये राहू शकतात. बरोबर. त्यामुळे 3-4 लाखात जर समाधानी असेल
हा. तरच त्यानं ड्रॅगन फ्रूटचा विचार करावा पुढच्या काळात ज्याला लागवड करायची इच्छा आहे ते. मार्केटिंग मागच्या 2-3 वर्षात असं झालं की 1 एकर ड्रॅगन फ्रूट लावा 10 लाख रुपये कमवा, अगदी बरोबर, 1 एकर लावा 15 लाख रुपये कमवा. अगदी बरोबर, हे आकडे जे आहेत सोशल मीडियावरती बघून तिकडे कल वाढला अगदी बरोबर. आणि ते कुठं ना कुठं बुमरँग होते आता. होय. आता विषय असा झाला की एक तर मागचा जर 5-6 वर्षापूर्वीचा 10 वर्षापूर्वीचा काळ जर बघितला, म्हणजे त्यावेळेस आपले वडीलधारीच लोक सगळी शेती करत होते. आता हळूहळू आपल्यासारखी यंग पिढी बरोबर आमच्यासारखी याच्या क्षेत्रामध्ये यायला लागलेली आहे. त्यामुळं आणि आता प्रत्येक शेतकऱ्याकडे देखील अँड्रॉइडचे मोबाईल आहेत. होय. त्याच्यामुळं जगात काय चाललंय, महाराष्ट्रात देशात काय चाललंय, काय नवीन यायला लागलंय मार्केटमध्ये, आजचा रेट काय आहे, उद्याचा रेट काय आहे, नवीन काय घडतंय, हे सगळं त्यांना सकाळी संध्याकाळी सगळे अपडेट त्यांना मिळायला लागलेले आहेत. बरोबर. त्याच्यामुळे काय झालं, आता ड्रॅगन फ्रूटचा विषय असाच झाला. आतापर्यंत माझ्या रुक्मिणी फार्मच्या युट्यूब चॅनलवरचे जर व्हिडिओ बघितले तर असं एक व्हिडिओ दिसणार नाही की एवढे कमवले तेवढे कमवले. ड्रॅगनची शेती कशी करावी, मग बाबा लागवडीपासून ते काढणी पश्चात मार्केटिंग कशी करावी, असे आहेत. बऱ्याच ह्यांनी काय झालं की ह्याच्यामध्ये शेतकऱ्यांचीही त्याच पटीत चुकी आहे जे सोशल मीडियावरती व्हायरल झालेले आहेत. म्हणजे कशी चुकी आहे, मी असं उघड बोलतो, कशी चुकी झाली. जर समजा 10 टन ॲव्हरेज निघत असेल, आता सोशल मीडियावरती जे बाईट घ्यायला आलेले असतात वगैरे, बरोबर, शेवटी त्यांचा प्रश्न, त्यांचं काम आहे ते विचारतात आणि त्यांना व्ह्यूज. आणि शेतकऱ्यांना काय आहे की मी एका आता प्लॅटफॉर्मवरती जाणार आहे, सगळ्यांना दिसणार आहे, मग कमी कसं सांगू. त्यामुळे 10 टन निघालं तर त्याचं जातं आपसूक जातं की 15 टन. मला एकरातून 15 टन मिळालं, 16 टन मिळालं, मग किती पैसे मिळाले. जिथं 5 लाख मिळाले तिथं ऑटोमॅटिक त्याचा 8 लाख 10 लाख मिळाले. काय शेतकऱ्यांनी तर 25 लाख सांगितलेत, काही लोकांनी 30 लाखापर्यंत गेलेले आहेत. एकरी एवढं इतकं उत्पन्न असं दाखवलेलं आहे. मग त्याच्यामध्ये काय झालं की आपले जे सर्वसामान्य शेतकरी आहेत किंवा जे आता यंग जनरेशन येणारी आहे, ज्यांना शेतीत इच्छा आहे करायची, तर असे त्या सोशल ह्याच्यामध्ये हे गेलेलं. आता मी असं म्हणत नाही की फक्त ड्रॅगन मध्येच असं आहे, अशा बऱ्याच फळपिकांमध्ये आपण बघतोय सोशल मीडियावरती रियालिटी वेगळी आहे आणि दाखवण्यात येणारा भंपकपणा थोडासा वेगळा झालेला आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्यांना माझी हीच विनंती राहील की खरंच ग्राउंड लेवलला काय चाललंय हे वास्तविक जाऊन 5-10 शेतकऱ्यांच्या भेटी घेऊन, जे हितकार जाणकार जे शेतकरी आहेत, तज्ञ शेतकरी आहेत, अशा 5-10 शेतकऱ्यांची भेट घेऊन खरंच रियालिटी काय चाललेली आहे आणि भविष्यात काय असेल हा अभ्यास करूनच पिकाची निवड करावी. कारण ही पीक म्हणजे आहे की तुम्हाला एकतर सुरुवातीला एकरी इन्व्हेस्टमेंट 5-6 लाखाची आहे. हे पीक एकदा लावलं तर 20 वर्ष येणार आहे. मग तुम्ही 20 वर्षाची इन्व्हेस्टमेंट एकदा करताय तर हे फक्त तुम्ही मोबाईलवरती व्हिडिओ बघून तुम्ही 20 वर्षाचं प्लॅनिंग करू शकत नाही. बरोबर. ह्याच्यासाठी तुम्हाला बाहेर पडावं लागणार, फिरावं लागणार. आणि त्याच्यानंतर की एखादी क्रॉप उभा राहून जवळच्या शेतकऱ्याची बघावी, वर्षभर त्याला फॉलो करावं, ट्रॅक करावं, अगदी 100% काम करावं. एखाद्याचा सीझनच बघावा अख्खा, त्याचा प्रत्येक लॉटला तो विकतोय, पैसे पट्टी काय येते, खरंच त्याच्या सीझनला किती पैसे होतात हे बघूनच अभ्यास करूनच असं जेन्युइन केलं तर इथून पुढे शेतीमध्ये व्यवस्थित सिस्टम तयार होईल. नाही तर शेतकरी हा तोट्यात जी आतापर्यंत होतं गणला गेला तो असाच म्हणजे गणत जाईल भविष्यात. बरोबर आहे. 20 वर्षाची इन्व्हेस्टमेंट करताय म्हणजे 12 महिने तर अभ्यास करा. अगदी बरोबर. मी प्रत्येक माझ्या व्हिडिओमध्ये हेच सांगितलं की तुम्ही एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट करताय तर 5 लाखाच्या जागी तुम्ही 10-12 हजार रुपये तुमचे खास नुसत्या अभ्यासासाठी घालवा, फिरण्यासाठी, की खरंच ह्या पिकांमध्ये किती जेन्युइनपणा आहे, की खरंच भविष्य कसं राहील, हे राहील. तुम्ही व्यापाऱ्यांना विचारा, तुम्ही वाशी मार्केटला जावा, एखादी ट्रिप काढा, व्यापाऱ्यांकडनं तुम्ही जाणून घ्या की खरंच ह्या सीझनमध्ये किती मार्केट रेट राहिला, भविष्यात किती असेल, किती आवक येत होती, तुमच्याकडे किती कॅरेट येत होती, त्याच्याकडून अंदाज लावा. तो जर म्हणला 500 कॅरेट येतो मग याचा अर्थ पुढच्या 2 वर्षात 1000 कॅरेट होऊ शकतात. 100%. ह्याच्यावरून तुम्ही गणित काढलं पाहिजे की भविष्य कसं राहील. कारण हा भाजीपाला नाहीये की बाबा 3 महिन्याचं पीक आहे, 3 महिन्यात जे होईल ते होईल, नाही झालं तर आपण दुसरं फेरपालट करू. अशा गोष्टी नाही, 100% अडकतायत. आणि विशेष ह्याच्यामध्ये येणारा वर्ग जो आहे ड्रॅगन फ्रूटमध्ये, तो ह्या सोशल मीडियाला किंवा ड्रॅगन फ्रूटला काहीच लागत नाही. ड्रॅगन फ्रूटला कुठलाही रोग नाही, कुठलंही काही कष्ट करायची गरज नाही. हे असं पहिल्या सुरुवातीला अशीच मार्केटिंग झाली गेलेली आहे. त्याच्यामुळं ह्याच्यात येणारा वर्ग असा होता की जो ऑलरेडी कुठेतरी जॉब करतोय, कोण व्यावसायिक आहेत मोठे जे शेतीत वेळ देऊ शकत नाही, शेती अशीच पडून आहे, आज व्यावसायिक आहेत, कोण बाहेर आहेत, काय बाहेरच्या देशात आहेत आणि इथं कुणाला तरी लेबर लावून हा ड्रॅगन फ्रूटची शेती आहे मी हँडल करू शकतो, अशांची संख्या 70% ड्रॅगन फ्रूट लावलेणाऱ्यामध्ये. कारण एकरी इन्व्हेस्टमेंट जास्त आहे, त्याच्यामुळे सर्वसामान्य मागच्या 3-4 वर्षात लगेच त्याची मानसिकता होत नव्हती की आपण एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट ह्याच्यात करावी, पण आकडे बघून झाली होती. पण त्याच्यामध्ये मोठा वर्ग हा जे व्यावसायिक जॉब करणारे वगैरे असे लोक आहेत हे ह्याच्यामध्ये उतरले. नुकसान पण झालं असेल भरपूर. मग
त्याच्यामुळं काय झालं, त्यांना शेतीची तेवढं पार्श्वभूमी जास्त माहीत नसल्यामुळं ड्रॅगन फ्रूटमध्ये ते त्या पटीत सक्सेस मिळवू शकले नाहीत. आणि जे हाडाचे शेतकरी आहेत, जसं की उदाहरणार्थ द्राक्ष करणारा शेतकरी म्हणजे थोडक्यात त्याने शेतीमध्ये एक प्रकारची डॉक्टरेट मिळवल्यासारखी आहे. द्राक्षाची शेती करणं म्हणजे एकदम टॉप लेवलचं ते शेतीचं काम झालं. ज्यानं द्राक्षी केलेली आहे त्यानं जर ड्रॅगन लावलं तर त्याच्यासाठी हाताचा मळ आहे ड्रॅगन फ्रूट म्हणजे. तर तशा शेतकऱ्यांनी बरोबर ती पिकं त्या पटीत आणलेत, त्यांनी खरंच त्या पटीत ॲव्हरेज काढलेले आहेत. ओके. म्हणजे जे हाडाचे शेतकरी आहेत त्यांनी बरोबर ड्रॅगनची शेती प्रॉपर केली, अगदी पहिल्या वर्षी 10 टन ॲव्हरेज काढलेले खरं जेन्युइनली शेतकरी आहेत. बरोबर. पण 60-70% हे जे फक्त सोशल मीडियाला भाळून किंवा आपल्याकडं होईल, डेव्हलप होईल, चला करूया, आहेत पैसे टाकूया, काय नाही मिळालं तर एवढं तरी मिळतील, अशा जे आलेत त्याच्यामुळे थोडासा निगेटिव्ह नरेटिव्ह पण ड्रॅगन फ्रूटचा बऱ्याचपैकी झाला. बरोबर. कुठं कुठं असं पण होतं ना की लोक येतात, पैसे कमवायची गडबड आहे. हा, आता कॅल्क्युलेशन लगेच चालू होतं. तसंच झालंय. पहिला आपला तुम्ही जुना आपला शेतकरी वर्ग बघा तुम्ही, त्यांच्यामध्ये संयम भरपूर होते शेतीमध्ये आणि काम करायचे, काम करायचं डेली, त्यांचं काम 12 महिने चालूच राहायचं, ना नफा ना तोटा, हे त्यांचं टार्गेट दुसरं होतं. पण शेती टिकवत राहणं, करत राहणं, कंटिन्युटी ठेवणं हे त्यांचा उद्देश होता. लगेच आज पीक लावले 6 महिन्यात मला 12 लाख मिळालेच पाहिजे, 10 लाख मिळालेच पाहिजेत अशी ते अपेक्षा नव्हती. पण आत्ताचा जो शेतकरी वर्ग आहे तो एकदम झटपट मध्ये लागलाय. म्हणजे पीक लावलं की मला जे मी डोक्यात ठेवले लावताना आकडा, तो आकडा मिळालाच पाहिजे. हा, म्हणजे कॅल्क्युलेशन लय होतं की मी 1 कलिंगडाचं झाड लावलं, 1 कलिंगडामध्ये 3 कलिंगड लागलं, 3 किलोचे 3 झाले, 9 किलो झालं, 9 किलो मध्ये एकरमध्ये 6 झाले, 9×54 50 टन निघाला. एवढा रेट मिळाला तरी मला एवढं होते. पण आता ती ऍक्च्युअल मध्ये परिस्थिती नाही. मार्केट कुणाच्याच हातात नाही, याच्यावर कुणाचाच होल्ड राहिलेला नाही. हे आपलं शेतीचं मार्केट म्हणजे शेअर मार्केट सारखं झालंय, कधी वर जाते कधी रिवर्स येते, कुणाचाच होल्ड नाही आहे. डिमांड सप्लायचा सगळा गेम आहे आणि सगळा होल्ड कुणाचा, व्यापाऱ्यांचा आहे. तुम्ही मार्केटमध्ये जाऊन त्याला म्हणूच शकत नाही आज रेट हा का काढलास तू, बरोबर, ते आपल्याकडे तो त्याचा अधिकारच नाही आहे. त्याच्यामुळे हे खूप मोठी चॅलेंजिंग गोष्ट आहे आपल्या शेतकऱ्यासाठी. म्हणजे गेल्या मी 2 वर्षामध्ये बऱ्याच म्हणजे लग्न कार्यक्रमात जातो, कुठे मला शेतकरी भेटतात, मग ते म्हणतात की म्हणजे ड्रॅगन फ्रूट बद्दल निगेटिव्हिटी वाढत चालली. अगदी बरोबर. म्हणजे की ते म्हणतात की अरे आम्ही फसलो, आम्ही गंडलो, अरे लावायला नाही पाहिजे होतं, आता हे काढल्या बाग पोल कुठे विकू, प्लेटा कुठे विकू. बरोबर आहे. ह्यातला प्रकार लय झालाय आता. त्याचा प्रकार ह्या 6 महिन्यात तर अतिशय मोठ्या प्रमाणात वाढलाय. कारण गेलेला मागचा जो सीझन होता त्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या 25चा सीझन लेटेस्ट आता झालेला सीझन, त्याच्यामध्ये खरंच शेतकऱ्यांचे जेन्युइन हाल झाले. जे नवीन शेतकरी होते, एकतर मालाची आवक वाढल्यामुळे व्यापाऱ्यांना माल भरपूर मोठ्या प्रमाणात मिळाले. म्हणजे जागेवरनं जे खरेदी करणारे व्यापारी होते तर त्यांना बागांचं प्रमाण वाढल्यामुळे त्यांना सोर्स भरपूर अवेलेबल झाले. जे पहिल्या वर्षीचे शेतकरी, दुसऱ्या वर्षीचे नवीन शेतकरी होते त्यांना माल कुठे विकायचा, थोडा माल असेल तर ते विकायला कोण घ्यायला पण कोण येत नव्हतं. माशांचे माल पुढे गेले. मग अशा शेतकऱ्यांना मध्ये जास्त डिप्रेशन आलं की आता सुरुवातीला जी परिस्थिती आहे पहिल्याच वर्षी, तर पुढे काय असेल. बरोबर. काय शेतकऱ्यांचा असं आहे की अपेक्षा ज्यांनी जास्त धरून ठेवलेले असे शेतकरी भरपूर आहेत, ज्यांनी 8 लाख 9 लाख 10 लाख अपेक्षा भरपूर आहेत, त्यांचे 3-4 लाखच झाले. असे शेतकरी बरेच डिप्रेशनमध्ये आहेत की आता पुढे अजून कसं राहील मार्केटमध्ये. बरोबर. त्यामुळे काय झालं, लोकांनी आपल्या शेतकऱ्यांनीच अपेक्षाच खूप मोठ्या ठेवल्यामुळं लागवड करताना किंवा करायच्या प्लॅनिंग मध्येच. बरोबर. त्याच्यामुळे आता मार्केट एकदम रिव्हर्स आल्यामुळे ते अगदी अनस्टेबल, कन्झर्वेटिव्ह नाही बघितलं. म्हणजे 10 वर्ष त्यांनी मानसिकता जर अशी ठेवली असती व्यवस्थित की काही नाही झालं, मला एकरी 4 लाख जरी मिळाले तरी चालतील. कोणतं पीक देते मला सांगा, ऊस जरी लावला तरी 1 लाखच देते. बरोबर. हुकमी पीक जर बघितलं. बरोबर. मी आता हीच पुढचा पॉईंट घेणार होतो की असं मला कुठलं पीक आहे सांगा जे तुम्ही छाती डोकून सांगू शकता की हा मला जर वर्षी ह्या पिकातनं मला कमीत कमी 3 ते 4 लाख राहणार म्हणजे राहणारच. ऊस सोडून खरं सांगू कोणतंच पीक असं नाही. बाकीच्याला रिस्क आहे, वातावरणाची, निसर्गाची रिस्क आहे. बरोबर आहे. उसाला कोणती रिस्क नाही, कुठलीच रिस्क नाही. पाणी सोडा. त्याबरोबर जर ड्रॅगन फ्रूट 3 लाख रुपये जरी एकरी राहत असतील तरी पण चांगली अमाऊंट आहे. मी म्हणतोय खूप चांगली अमाऊंट आहे. म्हणजे ऍक्च्युअली काय झालं की शेतकऱ्यांनीच अपेक्षा जास्त हे ठेवल्या. आता म्हणजे मी बारच हाय केला. आता बघणारे ऐकणारे म्हणत असतील की सरळ शेतकऱ्यांवरतीच निगेटिव्ह बोलायला, पण ही रियालिटी आहे. त्यांना थोडा राग आला तरी चालेल. ऍक्च्युअली मध्ये ही मानसिकता आहे, कारण आपण शेतकरीच आहे. मी सुद्धा आता नवीन पीक विचार करताना मी पण कॅल्क्युलेशनच करतोय. कुठं ना कुठं लिमिटेशन आहे प्रत्येक गोष्टी. 100% ड्रॅगन फ्रूट मध्ये काय तुम्ही 20 लाख 30 लाख नाही कमवू शकत. जर तुम्हाला 4 लाख मिनिमम 10 वर्षात जर मिळत असतील तर तुम्ही 1 एकराचं 10 एकर करा तुम्ही बघून. अगदी बरोबर. मग स्केल तो झाला ना, म्हणजे 10 एकरात 40 लाख मिळालं तुम्हाला. बरोबर. तसं तुम्हाला मॅनेजमेंट करावं लागेल, तशी माणसं लागतील. अगदी बरोबर. पण लोक विचार करतात एकरात मला 10 लाख झालं पाहिजे. त्याच्यात बरं मी म्हणतो काय मिळत होते, आम्ही कमवलेले आहेत. पण प्रत्येक पिकाला हा काळ आहे. हो, ठराविकच काळ आहे. जसं आता डाळिंबाचा.
आता ड्रॅगनचा काळ होता तो गेला ना. आम्ही ते जुने होतो, आम्ही पहिल्यांदा धाडस केलं. आता शेतकऱ्यांना कसं असे सोशल मीडियात आता ड्रॅगन फ्रूट टाकलं तर 1000 व्हिडिओ येतात त्यांना. भयंकर लागवडीपासून एंडिंग पर्यंत सगळं नॉलेज तुम्हाला बसल्या बसल्या मिळून जाते. प्लॉट बघायचे असतील तर ढिगाण शेतकरी आहेत, तुम्ही जाऊ शकताय, बघू शकताय. आम्ही ज्यावेळी डेअरिंग केलं 2012-13ला, ड्रॅगन फ्रूट हा शब्दच नवीन होता. पीक तर लांबचीच गोष्ट. त्यावेळेस कुठं ड्राफ्ट बघू शकत नव्हतं, कुठं बाग बघायची म्हणून मिळत नव्हती. त्यावेळेस आम्ही विचार करून आणि एकतर 3 एकर जमीन विकत घेऊन त्या 3 एकरावर सुरुवात केली. आता शेतकरी सगळी स्टोरी सांगा ना, तुमचं गाव, सगळं एरिया वगैरे. माझं गाव म्हणजे सांगोला तालुका, अकोला म्हणून गाव आहे, सोलापूर जिल्ह्यामध्ये सांगोला तालुका. सांगोला तालुका म्हणजे कायम दुष्काळी म्हणून नावाजलेला तालुका आहे, सोलापूर जिल्हा वगैरे. तर तुमचं शिक्षण वगैरे किती? माझं शिक्षण बीटेक ऍग्रिकल्चर इंजिनिअरिंग झालेलं आहे आणि माझं एमटेक फूड इंजिनिअरिंग मध्ये झालेलं आहे, मास्टर झालेलं आहे. आणि तसं आज जी काय इथं आहे वगैरे हे सगळं आपल्या घरच्यांची, आई वडिलांचीच कृपा आहे. खरं तर ते माझ्या फॅमिलीचं पूर्ण बॅकग्राऊंड हे शेतीचं आहे. आमची पूर्ण जॉईंट फॅमिली आहे. 15 लोक आहेत घरात, हाडाचे शेतकरी. 15 लोक आहेत. आम्ही वेल एज्युकेटेड आहेत, तरीही सगळेच्या सगळे शेतीमध्येच आहे. आमच्या घरात अजूनपर्यंत कोणी जॉबला नाही, कोणाचा व्यवसाय नाहीये, काही नाहीये. म्हणजे आम्ही शिक्षण घेऊन सुद्धा आम्ही सुद्धा त्यांच्या बरोबरच इन्व्हॉल्व्ह झालेलो आहे. म्हणजे ह्याच्या पाठीमागचं मेन मोटिवेशन म्हणजे आमचे वडील आहेत, ज्यांनी फळ पिकाची सुरुवात आमची 1990-95 साली डाळिंब आणि बोरापासून सुरुवात केलेली होती. आणि त्याच्यामुळे त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत ठेवत 2010-11 साली त्यांनी ॲपल बोरचा चांगला नवीन प्रयोग यशस्वी केला, जो महाराष्ट्रात चांगला चालला. आणि ॲपल बोर त्यानंतर 15-16 पर्यंत, 2015-16 पर्यंत चांगलं मार्केटमध्ये चाललं, कारण नवीन पीक होतं, शेतकऱ्यांना चांगला कमी खर्चांमध्ये येणारं पीक होतं, सर्वसामान्य शेतकऱ्याचं पीक होतं बोर म्हणजे, आणि एकदा अतिशय कमी पाण्यावर येणारं पीक. त्याच्यामुळे तो काळ चांगला राहिला. नंतर 16 नंतर लागवडी अशाच वाढत गेल्या. कशामुळे की ह्याचे पैसे खूप होतात म्हटल्यावर त्याच्या लागवड वाढत गेला. परत ते 3-4 वर्ष ते फ्लॉप शो गेला. त्यानंतर 2012-13 साली आम्ही पेरूमध्ये उतरलो. मग ते वेनार सारखा जो मोठा पेरू आहे त्याची शेती केली, तैवान पिंकची केली. 13-14 साली ड्रॅगन फ्रूटची आम्ही ड्रॅगन फ्रूटचं स्टोरी चालू केली. ड्रॅगन फ्रूटमध्ये आम्ही भरपूर विचार केला. तसं वडिलांचा खूप विरोध होता की बाबा हे आहे, एकतर आपल्याला अभ्यासाला कुठं नाहीये, बघायला कुठं नाहीये, बरोबर, एकतर सुरुवातीची गुंतवणूक मोठी, ते स्ट्रक्चर पोल कसं करायचे हे पण माहित नाही आपल्याला. आणि ते त्याचे बेड करावे लागतात, मग ते बेडवरती पोल उभा करायचे, हे त्यांनी इतकं डोकंदुखीचं हे पीक आहे. फक्त एकच डोक्यात होतं आमच्या की आपला दुष्काळी पट्टा आहे, आपल्या मुख्य पिकं कोण आहे, डाळिंब आहे, सीताफळ आहे, द्राक्ष आहे आणि आपले ॲपल बोर आहे, अशीच पिकं दुष्काळी पिकं आहेत. मग ड्रॅगनला कमी पाणी लागते म्हणलं, मग आपण ही रिस्क घेऊया, भविष्य कसं राहील काय माहिती आहे. असं अशा पद्धतीने त्यांना तयार करून आम्ही केलं. पश्चिम बंगालवरून रोपं आणली. त्यावेळेस रोपं आली एकदम करंगळीच्या साईजचे, एवढे. आता सगळ्यांना माहिती आहे रोपाची रुंदी, म्हणजे शेतकरीच म्हणतो रोपाची रुंदी आमची एवढी पाहिजे, रोप आमचं 1 फुटाच तरी पाहिजे. सगळे आता सिस्टम हळूहळू लागत चाललंय. त्यावेळेस आम्हाला काही माहित नव्हतं. तर पीक यायलाच आम्हाला 2.5 वर्ष लागली होती. मग तोपर्यंत आम्ही संयम ठेवला होता. एकतर गुंतवणूक एवढी मोठी, पोल कसे बनवायचे माहित नव्हतं. आता पोल मिळतोय 200 रुपयाला, त्यावेळेस आम्हाला 300-400 रुपयाला लागले होते. आता तयारच मिळते, आता रेडीच तुम्हाला 200 रुपयामध्ये मिळतोय. सगळं स्ट्रक्चर तयार असते, प्लेट तयार असते. ती प्लेट कशी बनवायची हे माहित नव्हतं. आम्ही सांगोल्यात एका कारागिरीला घेऊन त्याला असे फ्रेम बनवावी लागते वगैरे ह्या गोष्टी केल्या. काहीच माहित नथिंग, त्याचं काहीच सोर्सच अवेलेबल नव्हते. जे काय असेल ते गुगलवरनं, मग कुठले तरी व्हिएतनामचे व्हिडिओ असायचे वगैरे, ते बघून वगैरे ह्या गोष्टी उभ्या केल्या होत्या. आणि आता जर शेतकऱ्यांना लावलं 2.5 वर्ष पीक येईना तर तो डायरेक्ट उपसून फेकून द्यायचा विचार करतो, किंवा मग एकतर निसर्गावर ब्लेम, नर्सरीवाल्यावर ब्लेम, किंवा ह्याच्यावरती अशा गोष्टी बऱ्याच आता घडतात. तर आम्ही त्यावेळेस 2.5 वर्ष एवढी मोठी गुंतवणूक करून संयम ठेवला. 2.5 वर्षानं पीक आलं. त्याच्यानंतर लकीली मार्केटिंगमध्ये चॅलेंजेस आले, पण ते टार्गेट ओरिएंटेड होतं की भविष्यात हे फळ आपल्याला कुठं नेऊन ठेवणार आहे, किंवा खरंच किती आपल्याला लखपती करणार आहे. त्याच्यामुळे मार्केटमध्ये पण आम्ही स्ट्रगल घेतलं आम्ही की बाबा घ्या, विकलं, पैसे द्या. त्याच्यानंतर त्याचं मार्केट तयार झालं. तर अशा पद्धतीने आम्ही बोर, पेरू, ड्रॅगन, त्याच्यानंतर द्राक्षेत उतरलो आम्ही. 3-4 वर्ष द्राक्षे केली. म्हणजे थोडक्यात सांगायचा उद्देश काय आहे की पिकांचे फेरबदल आम्ही जर 3-4 वर्षाला ॲज पर वातावरणानुसार बदलत गेलो, बरोबर. आणि जे डाळिंब आमचं 15 एकर होतं ते आता पूर्ण कमी करत आम्ही ह्या फळ पिकाकडे ओढलो. आणि त्याचा प्लस पॉईंट असा झाला की जर ठेवलं असतं तर मागचं 2015 ते 20 हा काळ डाळिंबासाठी खूप भयानक हे होता, कारण वाईट होता. तेल्या रोगाचा, बऱ्याच रोगांचे हे ते गोष्टी, मग त्यामुळे 5-7 वर्षाचा काळ त्याचा हे होता. आम्ही ही पिकांचे फेरबदल करत गेल्यामुळं
शेतीच्या मार्केटमध्ये आम्ही टिकून राहिलो. तर अशा पद्धतीने ड्रॅगनची सुरुवात जी आमची झाली तर अशा पद्धतीने झाली होती. टोटल आता किती एकर ड्रॅगन आहे? आता 22 एकर ड्रॅगन आहे. बापरे, 22 एकर. 22 एकर एवढं होतं का सगळं? 3 एकरापासून सुरुवात झाली, आता 22 एकर पर्यंत आहे. मॅनेज व्हायला तसं कठीण आहे. ड्रॅगनचा एक वीक पॉईंट असा आहे की त्याचं हार्वेस्टिंग आलं की वन टाइम हार्वेस्टिंग येतं. बरोबर. म्हणजे त्याला तुम्ही मागं पुढं हा विषय नाही. 22 एकराचा यील्ड लय मोठा आहे ना. त्यामुळे त्याचे हार्वेस्टिंग करायचं असेल तर 1 डे मध्ये किंवा हार्डली 2 दिवसामध्ये तुम्हाला ते हार्वेस्टिंग करावंच लागतं. मग तेवढी मॅन पॉवर तेवढ्या वेळेत ते तुटला पाहिजे. दुसरं गोष्ट अशी आहे त्याची की तुम्हाला हे नक्की नाही कळत की आज तुम्ही 4 वाजता बागेत फिरून गेला तर असं वाटतं की नाही उद्या तरी काय माल येणार नाही. एका रात्रीत त्याला कलर येतो आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही बघितलं तर त्याला कलर आलेला असतो. एवढा फास्ट मध्ये त्याचं रायपनिंग पिरियड आहे. पिकायचं. त्याच्यामुळं त्याचं हे चॅलेंजेस मोठे आहेत. जो जास्त स्केलवरती जर केलं तर त्याच्यामध्ये चॅलेंजेस त्या पटीत आहेत. रिस्की पण आहे. रिस्की पण त्या पटीत आहे. रिस्क नाही असं नाही ड्रॅगन फ्रूट मध्ये. तुम्ही जेव्हा ड्रॅगन फ्रूट मध्ये उतरला तेव्हा तुमचं काय एज होतं? त्यावेळेस मी जस्ट बीटेक म्हणजे एंट्री घेतली होती. म्हणजे 12वी झाल्यानंतर पहिल्या वर्षाला होतं बीटेकच्या. हा, तेव्हापासूनच आवड आहे ते? नक्कीच. का वडिलांमुळे लागली. कारण वडिलांनी बोराचा प्रयोग यशस्वी केला. परत हे म्हणजे नवीन बदल केल्यानंतर खरंच काहीतरी चांगलं मार्केट सेट होऊ शकतं. बरोबर. त्या दृष्टिकोनातून बाबा नवीन नवीन पिकं आपण ट्राय करत राहायचं हे डोक्यात होतं. आणि त्यावेळेस म्हणून ड्रॅगन फ्रूट हा माझ्यासाठी एक इंटरेस्टिंग विषय त्यावेळेस तयार झाला होता. त्यामुळे त्यावेळेस हे केलं. त्यामुळे बीटेकमध्ये माझं जेवढे केस स्टडी झालेत म्हणजे माझ्या त्या एज्युकेशनमध्ये ती सगळी मी रिसर्च ड्रॅगन फ्रूटवरतीच केले. एमटेकमध्ये जे काय केलं आमचा रिसर्च ते सगळा ड्रॅगन फ्रूटवरतीच केला. मला वाटतं भारतात सुरू करताना काही तुम्ही मोजके शेतकऱ्यामध्येच असाल. हा, 100%. आम्ही 5-6 शेतकरीच होतो. त्याच्यामध्येच आम्ही हे होतो सुरुवात केलेली होती. ड्रॅगन फ्रूट शरीरासाठी एवढं का चांगलं म्हटलं जातं? कोविडमध्ये पण लय डिमांड आलं त्याला की हे खावा हे खावा. ऍक्च्युली ड्रॅगन फ्रूट तसं बघायला गेलं तर सुपर फ्रूटच मध्येच गणलं जातं त्याला. पण ड्रॅगन फ्रूटचा तेवढा अवेअरनेस नव्हता. एकतर बघूनच पहिल्या लोकांना असं वाटायचं की कसं खायचं किंवा खावं का नको. बागेत गेलं तर त्याला काटे वगैरे, मग हात लावायचा का नाही, इथून सुरुवात गोष्टींची होती. तर ड्रॅगन फ्रूट मध्ये जी काय मार्केटिंग झाली शरीरासाठी तर ती पेशी वाढवण्यासाठी अशी झाली. बरोबर. ड्रॅगन फ्रूट खाल्ल्यानंतर किंवा तुम्हाला काय टायफॉइड झाला किंवा पेशी कमी झाल्या तर एक ड्रॅगन फ्रूट जरी खाल्लं तुम्ही, रोज एकच ड्रॅगन फ्रूट खाल्लं तरी तुम्ही 3-4 दिवसामध्ये चांगल्या पद्धतीने रिकवर होऊ शकता. तर हे मी आहे म्हणजे डॉक्टरांकडून झालेले सल्ले आहेत आणि अगदी लोकांना देखील आलेले रिझल्ट आहेत. आणि हे कोरोनाच्या पिरियडमध्ये खरोखरच लोकांना त्याचे हे दिसल्यामुळे त्याची मार्केटिंग चांगली झाली. कारण ड्रॅगन फ्रूटमध्ये अँटीऑक्सिडंटची कॅपॅसिटी चांगली आहे, व्हिटॅमिन चांगले आहेत, फायबर आणि मिनरल सुद्धा खूप चांगल्या प्रकारचे आहेत. त्याच्यामुळं हे आणि ड्रॅगन फ्रूटचा कलर पण व्हाईट रेड, त्याच्यामुळं खायला पण टेस्टी आहे, ज्युसी असल्यामुळं त्याचे चांगलं हे झालं. आपण शेतीविषयी तर बोलूच, पण मला असे नॉर्मल प्रश्न पडतात कोणतीही शेती असते जेव्हा आता मी द्राक्षामध्ये विचार करतो, ठीक आहे अख्ख्या जगामध्ये खाल्लं जातं, एक्सपोर्ट भरपूर होते, तर ड्रॅगन फ्रूटचं समजा सरप्लस उत्पादन झालं येणाऱ्या काही काळामध्ये, असं होऊ शकतं की 5 रुपये 10 रुपये 20 रुपयेच म्हणून मार्केटच्या व्यापाऱ्यांनी पण तसंच केलं की 20 रुपये नाहीच भेटला, तर त्या टाइमला पुढे काय होणार याचं? मग प्रोसेसिंग होणार का कोल्ड स्टोरेजमध्ये आपण ठेवू शकतो, काय करायचं? बरोबर आहे. नाही, ड्रॅगन फ्रूटचा हा खूप मोठा ग्रहण प्रश्न आहे आताचा, की भविष्यामध्ये आता आपण एखाद्या कंट्रीला कम्पेअर करूया की जिथं ऑलरेडी सरप्लस प्रोडक्शन आहे, तर तो देश काय ऑप्शन काढतोय. तर त्याच्यामध्ये उदाहरण केलं गेलं तर आपण व्हिएतनाम आहे. व्हिएतनाम हा असा देश आहे जिथं 2 लाख हेक्टरवरती ड्रॅगन फ्रूटचं आता सध्याला प्रोडक्शन एवढं मोठं प्रोडक्शन आहे. त्याचं GDP त्या पिकांवरती डिपेंड आहे. तुम्ही कधी सर्च करा तुम्हाला हे घेईल. अख्ख्या जगाला 80% सप्लाय हा एकटा व्हिएतनामच करतोय ड्रॅगन फ्रूटचा. त्याच्यामुळे इतकं मोठं प्रोडक्शन आहे. असं नाही की तिथं मार्केट टिकून आहे म्हणून एवढं मोठं प्रोडक्शन चालू आहे, अजिबात नाही. आता आम्ही तर जवळपास 4 वेळा व्हिजिट केलेले आहेत. तुम्ही गेला व्हिएतनामला 4 वेळा व्हिजिट केलेले आहेत. अगदी शेतकऱ्याच्या घरी आठवडा राहून आम्ही त्याचा केस स्टडी केला होता. तर तिथं काय केलेत ऑप्शन, तिथं प्रोसेसिंगचा जर पर्याय काढला असेल त्यांनी तर सगळ्यात मोठा काढलाय वाईनचा. वाईन पण तयार केलं. वाईनचं प्रोडक्शन तिथं चांगल्या पद्धतीनं होतं, अगदी एक्सपोर्ट पण चांगल्या पद्धतीनं ते करतात. दुसरी गोष्ट मी सांगितलं, जगाला 80% सप्लाय हा व्हिएतनामच करतोय, म्हणजे पूर्ण एक्सपोर्ट ओरिएंटेडच त्यांचं प्रोडक्शन आहे. पण ते टिकत पण नाही ना, बाहेर काढल्यावर हार्वेस्ट केल्यानंतर 2-3 दिवसात खराब होतं. चांगला ह्याच्यामध्ये काय आहे की व्हिएतनामची जी व्हरायटी आहे
ती टोटल आपल्या भारतात जेवढ्या व्हरायटी आहेत लावलेल्या त्याच्यापेक्षा टोटली डिफरंट व्हरायटी. म्हणजे आपल्यात जम्बो आहे धरून चला. हा जम्बो आहे. जम्बो हा फक्त साईजलाच मोठा आहे. रेड आहे, आतनं पण रेड, आतनं पण लाल आहे, बाहेरनं पण लाल आहे. व्हिएतनाममध्ये 80% उत्पादन ही व्हाईट व्हरायटीच आहे. त्याच्या कम्पेअर आपल्या इथं विचार केला तर व्हाईटला सगळ्यांनी एंड केलेला आहे. व्हाईटची झिरो डिमांड झालेली नाही. सुरुवातीला एंट्री कुणी घेतली असेल आपल्या इथं तर व्हाईट ड्रॅगन फ्रूटनच घेतली होती. त्यामुळे पहिल्या सुरुवातीच्या जेवढ्या लागवडी वाढत गेल्या त्या व्हाईटच्याच गेल्या. व्हाईट फ्लेश असतो. त्याच्यानंतर आलं रेड. रेडचं असं झालं की रेडला कट केला तुम्ही बघता क्षणी त्याचा पिंक कलर, रेड कलर दिसायला अट्रॅक्टिव्ह भारी वाटतं. ते खायला घेतलं तर एकदम ज्युसी. व्हाईटला कट केला तर आतमध्ये थोडस त्याच्यात सेल्स असतात, त्या थोडा काळपट दिसतात, हे दिसतात, त्यामुळे बघणाऱ्याला थोडंसं हे वाटतं. खाल्लं तर थोडं आंबट गोड आहे. त्याच्यामुळे काय झालं, रेडचीच डिमांड वाढत गेली. दिसायला अट्रॅक्टिव्ह आणि खायला ज्युसी. त्यामुळे मार्केटमध्ये रेडचा फ्लो एकदम मोठा वाढत गेला आणि रेट पण सगळे रेडला गेले, जे की पेरिशेबल नाही एवढं. हा, त्यामुळे एवढं कम्पॅरिझन आलं की व्हाईट अगदी 30-40-50 रुपये तर रेड विकतोय 120 रुपये. मग एवढी मोठी तफावत आल्यामुळे व्हाईटच्या बागा परत काय झाल्या, कमी होत गेल्या आणि व्यापाऱ्यांकडून डिमांडच राहिली नाही व्हाईटसाठी. बल्कि व्हाईट टिकते चांगली. व्हाईट टिकते असं नाही. आपल्यातली व्हाईटची व्हरायटी घ्या किंवा रेडची व्हरायटी घ्या, टोटली डिफरंट आहे. व्हिएतनामची व्हरायटी जी आहे ती व्हिएतनामी व्हाईट म्हणून आहे, व्हिएतनामी रेड म्हणून आहे. व्हिएतनाम म्हणजे काय तर तुम्ही आता ऑफ सीझन आहे सध्या, डिसेंबर जानेवारी चालू आहे. तुम्ही आता मार्केटमध्ये गेला तर तुम्हाला व्हिएतनामचीच फळं आता मार्केटमध्ये मिळतील. इंडियाचं एकही फळ मिळत नाही. ते दिसायला खूप अट्रॅक्टिव्ह आहे, खूप मोठं असतं साईजला, 500 ग्रॅम प्लसच त्याचं फळ असते. पण त्यांचं काय आहे की थोड्या केमिकलचा वापर म्हणा किंवा त्यांचे जे काय कंटेंट वापरून त्यांनी त्यांची साल थिक बनवलेली आहे, वजनदार म्हणून. साल थिक झाल्यामुळे ऑलरेडी त्यांची नॅचरल शेल्फ लाईफ वाढलेली आहे. त्याच्यानंतर ते प्रोसेसिंगमध्ये म्हणजे वॉशिंग, क्लिनिंग आणि कोल्ड स्टोरेज मधून करताना तिथं सुद्धा ते एक प्रकारचं कोटिंग किंवा ह्या गोष्टी वापरून त्याची अजून शेल्फ लाईफ वाढवतात. त्याच्यामुळे त्यांचं फळ डायरेक्ट 20 दिवस, 25 दिवस, 30 दिवस, एक महिना फळ मार्केटमध्ये टिकतंय. का तर त्यांची व्हरायटीच वेगळी आहे. हे लक्षात आहे का? खायला सेफ म्हणण्यापेक्षा म्हणजे तुम्ही जर आता ते फळ कट करून घरी खाल्लं तर तुम्हाला परत ड्रॅगन फ्रूट खायची इच्छाच होऊ शकत नाही. इतकं पानसट फळ व्हिएतनामचं आहे. आता म्हणसाल तरी डिमांड का आहे, तर आता काय आपल्या भारतातल्या लोकांची खाण्याची चव वेगळी आहे. त्यांना आंबट गोड कॉम्बिनेशन पाहिजे किंवा काहीतरी सेंट पाहिजे. युरोपियन लोकांचं बघायला गेलं तर त्यांना जास्त गोड नको आहे, त्यांना अशाच गोष्टी पाहिजेत. त्यामुळे बाकीच्या कंट्रीनुसार त्याचं डिमांड राहिलं. आणि बाहेरच्या देशांमध्ये पण ड्रॅगन फ्रूट म्हणजे हेल्थसाठी म्हणून ओळखलं जाते, चव कशी का असं ना. त्याच्यामुळे त्याचा सप्लाय मोठा मार्केटमध्ये राहिला. आणि त्यांचं प्रोडक्शन करण्याची पद्धती पण वेगळ्या आहेत. एका फांदीला फक्त एकच फळ घेणार, 12 महिने त्यांचं प्रोडक्शन चालतं. नॅचरल सीझन झाला की लाईटचा वापर करून ऑफ सीझन घेतात. त्याच्यामुळे 12 महिने प्रोडक्शन असल्यामुळे ते घेतानाच झाडावरती प्रोडक्शन लिमिटेड, म्हणजे झाडाला जास्त स्ट्रेस देत नाहीत की बाबा अति उत्पन्न काढून आपण त्याचं हे करावं. एका फांदीला एकच फळ घेणं, जास्त फळ न ठेवणं, ह्या गोष्टीमुळे त्यांना क्वालिटी मेंटेन होते. हे सगळं तुम्ही व्हिएतनाममध्ये बघितलं? सगळं त्यांच्या हार्वेस्टिंग पासून ते पॅकेजिंग पर्यंत सगळ्या गोष्टी आम्ही आठवडाभर ते शेतकऱ्याच्या घरी राहून सगळ्या ऑब्झर्व करून आलो की नक्की काय करतात. आणि हे लेटेस्टच गेलतो मागच्या का आपल्याला माहित होतं की प्रोडक्शन वाढत जाणार आहे, मार्केटची स्टॅबिलिटी हलणार आहे. आपल्याला एकच मुद्दा पाहिजे की आपल्या फळाची किपिंग क्वालिटी वाढवायची किंवा प्रोसेसिंग काहीतरी केलं पाहिजे. मग हे तुम्ही व्हिएतनामला गेल्यावर कळालं की हा दोष आपल्या व्हरायटीचा आहे. आपल्या व्हरायटीची स्किन ही पातळच आहे. बरोबर. त्याची वाढ व्हावी तर केमिकलचा वापर करावा लागणार, जे की आपल्या मग मार्केटमध्ये ते रिजेक्शन वाढलं, उलट अजून निगेटिव्हिटी पसरणार त्या गोष्टी. त्यामुळे त्या गोष्टी सेफ आपण करू शकत नाही. त्यामुळे त्याला एकतर त्यांची व्हरायटी चेंज करायला पाहिजे, मग त्यांची व्हरायटी आणायला पाहिजे. ती आणावी तर व्हाईटला डिमांड नाही आपल्या मार्केटमध्ये. त्यामुळे नॅचरली जे आपल्या इथं ग्रो होते, जे आपली नॅचरली टेस्ट आहे ते एकदम बेटर आहे. त्यामुळे त्या कंट्रीचे जर रेट काढले, भले एक्सपोर्ट करू द्या, तरीही ते त्यांचा रेट जो आहे व्हाईटचा तो 40, 50, 60 रुपयेच राहतो. हीच रेंज आहे त्यांची व्हाईट व्हरायटीची. असं नाही की त्यांचं एक्सपोर्टला जातो म्हणून 120, 150 असा रेट आहे, असं काही नाही. फक्त ते कंटिन्युअसली व्यवस्थित कंटिन्युअस 12 महिने प्रोडक्शन चालतं. त्यांनी पण आपल्यासारखं म्हणजे शेतकऱ्यांसारखं त्यांनी तेवढाच विचार केलाय. 4 लाख झाले, 5 लाख झाले तरी सफिशियंट आहे, कारण त्यांचा एरिया ऑफ प्रोडक्शन सुद्धा मोठा आहे. स्केल केलाय त्यांनी 1 एकरपेक्षा 10 एकर. 10 एकरातनं ते 4 लाख म्हणले ते 40 लाख झाले तरी सफिशियंट आहे. 12 महिने प्रोडक्शन चालतंय, त्यांचा फ्लो चालतोय, सगळे चेन चालते. त्याच्यामुळे प्रोसेसिंग मध्ये म्हटलं तर त्यांनी वाईन मध्ये उतरलेले आहेत.
तर मग आपण असाच विचार केला आणि ह्या दृष्टीनं आम्ही गेले 5-6 वर्ष झालं प्रोसेसिंगसाठी तुम्ही स्वतः काम स्वतः करता? आपण प्रयत्न करतच होतो आणि करतोयच. म्हणजे अगदी मी बीटेकला असल्यापासून फायनल इयरलाच ठरवलं होतं की आपण बाय प्रोडक्ट्स बनवायचे. ओके. त्यावेळेस अशी स्टेज होती की रेट मार्केटमध्ये 150-200 होते 2018 साली. ओके. त्यामुळे प्रोसेसिंग करायची गरज गरजेचं होती. पण आम्ही त्याच्यावरती काम चालू केलं होतं. त्यावेळेस ज्यूस, जॅम, जेली, स्क्वॅश, आपले एनर्जी ड्रिंक सगळे त्याच्या सालीपासून पावडर, त्या पावडरचा वापरापासून बिस्किट तयार करणे, स्किन केअरमध्ये त्याचा लिप बाम मध्ये हे प्रोडक्ट आम्ही 2018 सालीच त्याचे ट्रायल घ्यायला चालू केलेल्या होत्या. खूपच आधी काम चालू होय. केलं तुम्ही. त्याच्यानंतर मग काय झालं की परत एमटेक मध्ये जसे की आंब्याच्या वडी आपण कोकणात गेलो की आंब्याच्या वड्या मिळतात. तसं माझा प्रोजेक्ट होता ड्रॅगनच्या ह्याच्यापासून लेदर बनवणे. ह्या गोष्टी म्हणजे ह्याच्यावरती काम पुढच्या विजन चालूच ठेवलेलं म्हणजे होतं. लोक म्हणतात की एखादी गोष्ट सरप्लस झाली तर त्याचं प्रोसेसिंग करायला पाहिजे. सरप्लस व्हायच्या आधी काम चालू केलं. बरोबर. म्हणजे तरच आपण मार्केटमध्ये टिकू. पुढं काय होणार आहे हे अगोदर माहित असेल, काम आपलं केलं पाहिजे तरच ते. आपण त्याच्यावरती टिकू शकणार आहे. आणि ती स्टेज मला वाटत होतं की अजून 2 वर्ष जातील त्या स्टेजला, पण ती स्टेज आली ओव्हर प्रोडक्शनची किंवा रेट रिव्हर्स याची स्टेज आता 2025 ला झालेली आहे. त्यामुळे आम्ही आता 1 ते 2 महिन्यामध्ये तसं पुढच्याच महिन्यात 2026 ला आम्ही ड्रॅगन फ्रूट पासून जॅम, ज्यूस किंवा आणि एनर्जी ड्रिंक या 3 गोष्टी आम्ही लवकरच लॉन्च करतोय. याचा फायदा आपल्या शेतकऱ्यांना नक्कीच होईल की जे बाबा थर्ड ग्रेडचा माल आहे, कमी साईजचा माल आहे, जो 200 ग्रॅमच्या 100 ग्रॅमच्या आतला माल आहे, तो माल नक्की प्रोसेसिंगला आम्ही वापरू. आणि एक्सपोर्टच्या दृष्टीने विचार करायला गेला तर आम्ही तसं आपली स्वतःची जी द्राक्षे होती ऐन कोरोनाच्या टायमिंगला, ती स्वतःची द्राक्षे मी दुबईला एक्सपोर्ट केली होती. कारण त्यावेळेस रेट एकदम रिव्हर्स आले, ते व्यापारी यायला तयार नव्हते. बरोबर. मार्केट पूर्ण रिव्हर्स होतं. तर त्यावेळेस आणि आपली स्वतःचीच कंपनी आहे, आपली स्वतःची एक्सपोर्टची लायसन आहे. तर तुम्ही त्यावेळेस स्वतःचा कंटेनर आपण दुबईला एक्सपोर्ट केलेला होता. त्याच्यानंतर भाजीपाल्यांचे कंटेनर एक्सपोर्ट केले. आता लेटेस्ट डाळिंबाचं एक्सपोर्ट करणं अवघड आहे का सोपं आहे? ह्याच्यामध्ये जर डीपली विचार करायला गेला तर जेवढं दाखवतायत बाकीचे की बरोबर तुम्ही 100 रुपयापासून स्टार्ट करू शकता, 1000 रुपयापासून स्टार्ट करू शकता किंवा हे. मी असं म्हणणार नाही की एक्सपोर्टला मार्केट नाही आहे. जर जगाचं ते हे काढलं, एस्टिमेटेड कॉस्ट काढल्या की किती स्कोप आहे वगैरे, तर 100% भारताला भरपूर मोठा स्कोप आहे. अजून त्या पटीत नाही आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये तसं आहे. पण एक्सपोर्टचा थोडा बाऊ आहे, त्यामुळे लोक करत नाहीत. मिरची असेल, शिमला असेल, टोमॅटो असेल, किती तर गोष्टी आहेत, शेकडो गोष्टी आहेत. पण त्या पटीत चॅलेंजिंग खरंच एक्सपोर्ट आहे. कारण मी ज्यावेळेस थेरॉटिकली शिकत होतो त्यावेळेस मला वाटत होतं की सगळं खरंच सोपं. माल घेतला, कंटेनर भरला आणि गेला आणि पैसे आले अकाउंटवरती आणि झालं, डील दोन्हीकडे झाली, माल पाठवला, विषय संपला. असं नाहीये. ज्यावेळेस स्वतःचा द्राक्षाचा कंटेनर भरला त्यावेळेस कळालं की आपण व्हिडिओ बघतो किंवा थेरॉटिकल ते नोट्स बघतो, डॉक्युमेंटेशन बघतो, ह्याच्यापेक्षा प्रॅक्टिकली जेव्हा तुम्ही शेतातून माल कट केल्यापासून पॅक करून पोर्टवर जाऊन पोचेपर्यंतची जी प्रोसेस आहे, ज्याने ग्राउंड लेवलला काम केलंय त्यालाच कळतंय की ह्याच्यामध्ये सिस्टम पाहिजे. कमीत कमी 5 ते 6 जणांचा ग्रुप पाहिजे. आणि एकट्याने एक्सपोर्ट करणं खरंच मला तरी वैयक्तिक चॅलेंजिंग वाटतं जरा. आणि याच्यामध्ये जरा खरंच एक्सपोर्टमध्ये मोठं काम करायचं आहे, त्याच्यासाठी फायनान्शियल स्ट्रॉंग पाहिजे, म्हणजे पाहिजेच, पैसा पाणी थोडा पाहिजे. हे मला 3-4 कंटेनरवर गेल्यानंतर कळालं. त्याच्यानंतर मी ड्रॅगन फ्रूटमध्ये मोठा फोकस केला, आम्ही थांबवलं आणि त्यावेळेस डोक्यात ठेवलं होतं की आपल्याला फायनान्शियल स्ट्रॉंग केल्याशिवाय एक्सपोर्ट करू. मग केलं. कारण कसं आहे, महिन्याला जर तुम्हाला कमीत कमी 3 ते 4 कंटेनर गेलेच पाहिजेत तर तुम्ही प्रॉफिटमध्ये का लॉसमध्ये ही सायकल कळते. नाहीतर मी आज 1 कंटेनर पाठवलाय, पुढच्या महिन्यात 1 पाठवलाय, तर असं केलं तर तुम्हाला ना तुम्ही लॉसमध्ये चाललाय का प्रॉफिटमध्ये, त्याचे गणित नाही कळत. तुम्ही जर 4 कंटेनर पाठवले सलग तुम्ही 1 महिन्यामध्ये, तर तिथे एक सायकल चालू होते. म्हणजे 2 लॉसमध्ये गेले तर 2 प्रॉफिटमध्ये. 4 कंटेनर करायचे म्हणजे त्याची कॉस्ट त्या पटीत आली. आज डाळिंबाचा कंटेनर तुम्हाला साधा दुबईला लोड करायचं म्हटलं तरी 25 लाख लागतात. भरपूर पैसे लागतात. मिरचीचं करायचं म्हटलं तर तुम्हाला कमीत कमी 10 ते 12 लाख लागतात. कांद्याचं करायचं म्हटलं तर एका कंटेनरला 6 लाख लागतात. मी जवळ आपल्या दुबईचं सांगतोय नॉर्मली. मग आता आपल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना करायचं म्हटलं तर त्यांना त्या पटीत ही ताकद ठेवावी लागते. आणि असं नाही की तुम्हाला 100% प्रत्येकमध्ये प्रॉफिट होईल. त्याला ती एकत्र येऊन केलेलं जास्त फायदा. त्याच्यासाठी तुम्हाला ग्रुप पाहिजे, इन्व्हेस्टमेंट पाहिजे, सिस्टम पाहिजे. एक्सपोर्ट मध्ये संधी भरपूर मोठ्या आहेत, पण लगेच उतरला आणि स्टार्ट झाले ही गोष्ट एक्सपोर्टमध्ये नाही आहे. त्यासाठी तुम्हाला कंट्री व्हिजिट करावं लागणार, तुम्हाला लॉसेसचं सगळं रिस्क सोबत ठेवावं लागणार. तर ह्या गोष्टी आहेत. कारण द्राक्षाचा जर मी किस्सा सांगितला तर मी आपली द्राक्षे कटिंग केली, जवळ ते कोल्ड स्टोरेज बघितलं, त्यांच्याकडूनच टीम घेतली, ते आले, हार्वेस्टिंग केली, घेऊन गेले. परत असं कळालं की 2 टन माल कमी पडतोय. ओके.
आणि आम्ही एस्टिमेट केलं होतं की आपल्या प्लॉटमधून कंटेनर भरा एवढा तरी माल निघेल आणि ऐन टायमिंगला 2 टन माल कमी पडला आणि कंटेनर तर येऊन थांबलेला आहे. अवघड आहे का? मग आता ह्याच्या टायमिंगला माल आता कुठनं अवेलेबल करायचा, ही सगळ्यात मोठी चॅलेंजिंग आली नवीन एक्सपोर्टरसाठी ना सांगतो. जे स्टेबल आहे ते प्रॉपरच आहेत, त्यांचं काय नाही. जे नवीन येणार आहे त्यांच्यासाठी ही गोष्ट आहे. मग अचानक मालाचं शॉर्टेज आलं तर तेवढी तुमची ताकद पाहिजे की त्या टायमिंगला माल कुठून ना कुठून सोर्स केला पाहिजे. तुम्हाला ते सोर्स करून देणारे असतात मार्केटमध्ये, पण ते तुम्हाला परत एक्स्ट्रा पैसे गेले, म्हणजे जे प्रॉफिट येणार होतं त्यातले थोडे पैसे त्यासाठी गेले. तुमची तेवढी चेन पाहिजे. मग मी काय केलं, माझ्या शेजारी अजून एकाचा प्लॉट होता, त्याच्याकडून लगेच अवेलेबल करून तिकडून ते पॅकिंग केलं. परत असं झालं, कंटेनर निघाल्यानंतर एक 18 डिग्री सेल्सिअसला आपला माल पाठवायला लागतो. थोडक्यात 1 डिग्रीला पाठवायचा असेल तर तो कंटेनर 1 डिग्री मध्ये सेट पाहिजे. बरोबर. आणि निघाल्यापासून म्हणजे आपल्या आठवडीतून तो कंटेनर निघाला होता, आठवडीतून निघाला होता आणि नावाशेवाला पोहोचणार होता मुंबईच्या पोर्टवरती. तर फक्त मला इकडं हे सांगितलं होतं की त्या कंटेनर जे बरेच ट्रकवाले जे असतात ते काय करतात, डिझेल वाचवण्यासाठी बंद करतात, म्हणजे रेफ्रिजरेशन आणि हायसर घेऊन जातात. मग त्याच्यामध्ये काय होतं, आपल्या मालाची मग रिस्क आली. टेम्परेचर नाही मेंटेन झालं तर मालाचा लॉस होऊ शकतो. आणि सेम झालंच. माझे तो निघाला आणि मान खटावच्या पुढे कुठेतरी, कारण रात्री कंटेनर 12-1च्या आसपास निघालेला होता आणि सकाळी 6-7ला अपडेट घ्यायसाठी मी एकाला फोन केला तर कळालं की तो निवांत 4 वाजता कंटेनर थांबवून झोपलेला होता तो. मग परत मान खटावमध्ये एकाची ओळख काढून त्याला पाठवला, ते बघितलं, उठवलं, मग ते कंटेनर चालू केला, मग तो कंटेनर पोचला आपल्या इथं. परत मी पुढची रिस्क घ्यायची ठरवली. आता हा कंटेनरची ही स्टेप तर कळाली, तोडण्यापासून भरण्यापर्यंत. आता विक्रीची पण बघून घेऊया. म्हणून ज्या दिवशी कंटेनर दुबईला पोहोचणार आहे त्या दिवशी आम्ही दुबईला तिथं पोहोचायचं ठरवलं मार्केटमध्ये. समोर कसं त्याचं विक्री होते. दुबईला पण गेला? दुबईला आम्ही, म्हणजे मला अजून आठवते की सोमवार होता, सोमवारी कंटेनर पोहोचणार होता, तर तो आम्ही मार्केटमध्ये पोहोचलो. आणि ती माझी तशी दुबईची पहिलीच ट्रिप होती, 2021च्या पिरियडची होती. दुबईला आम्ही इथून गेलो, त्याच्यानंतर मार्केट कुठं आहे हे सुद्धा माहीत नव्हतं. तिथं अल अवीर म्हणून ते मोठं मार्केट आहे, खूप मोठं, की म्हणजे तिथूनच सगळं हे चालतं. आणि त्यावेळेस त्याचं नाव वेगळं होतं आणि आम्ही शोधताना अल अवीर शोधायचो. त्या ट्रेनमध्ये आणि आम्ही त्या बसमध्येच जवळपास 1.5-2 तास आम्ही असंच फिरत होतो की आम्हाला ते मार्केटच सापडत नव्हतं. म्हणजे इथून आमचं हे झालं चालू. परत लकीली हे करत करत पोचलो. एकानं सांगितलं की ह्याला हे नावानं ओळखलं जातं, ह्या नावानं ओळखलं जातं आणि ह्याचे येतं आहे. त्याच्यानंतर तिथं पोचलो. कंटेनर आमच्या समोर उघडला, कंटेनर एकदम प्रॉपर होता, माल एकदम व्यवस्थित होता. तो म्हणला उद्या विकूया. माझाही पहिला एक्सपिरियन्स, आपल्याला कमी एज आणि हे एक्सपिरियन्स पहिला, त्याच्यामुळं ठीक आहे आपण इमोशनली हे होतो. आपल्या मराठी तरुणांचं एक आहे की आपण इमोशनली लगेच हे होतो. तसं झालं माझं. त्यानं आपलं गोड हे करून ते उद्या करूया, ठीक आहे. आम्ही दुसऱ्या दिवशी अजून थांबलो. दुसऱ्या दिवशी गेलो तर त्यानं असं सांगितलं की आता रमजान येतोय, 4 दिवसात रमजान येतोय आणि रमजानमध्ये रेट अजून अप होतात, अजून 1-2 दिरहाम वाढले तर आपला प्रॉफिट अजून 1-2 लाखानं वाढू शकतो. त्यानं हे दाखवलं. म्हणलं चलो ठीक आहे. म्हणलं ते म्हणलं स्टोरेजला लावूया आणि स्टोरेजचे एवढे चार्जेस असतात ते पे करावे लागतील. ठीक आहे म्हणलं, 2 लाख वाढत असेल तर 10-20 जातील, काय अडचण नाही. मग आता परत रमजानपर्यंत मी तिथे थांबू शकत नव्हतं की दुबईमध्ये आपण एवढा खर्च करून थांबणं आणि हे निघालेला प्रॉफिट तिथंच जायचा सगळा. बरोबर. मग ठीक आहे, त्याच्या भरोशावर आम्ही निघून आलो. जसं एअरपोर्टला पोहोचलो मुंबईच्या, त्याचा मेसेज पडला की मी कंटेनर विकला, सोल्ड आउट केलाय. बिना विचारता त्यानं कंटेनर आमच्या विकला म्हणजे मेन धंदा दाखवला नाही, काय होतं दाखवलं नाही. आणि जे काय करायचं असेल त्यानं प्रॉफिट कमवलं असेल. मला फक्त जेवढे मला खर्च आलता पाठवायचा त्यानं सांगितलं की हा एवढ्याला विकला आणि एवढ्याला विकलं, म्हणजे आम्हाला प्रॉफिट मिळाला. जेवढा माझा खर्च झालता, जे काय असेल ते जेवढा खर्च झालता तेवढेच पैसे आले, प्रॉफिट हा विषयच राहिला नाही. म्हणजे ह्या एक्सपिरियन्स मधून कळालं की हे जेवढं वाटतंय नवीन स्टार्ट करण्यासाठी ते तेवढं सोपं नाही आहे. तुम्हाला थांबलो परत, म्हणजे परत एक मिक्स व्हेजिटेबलचा केला. ह्यातनं एकच कळालं की तुम्हाला ज्या प्रोडक्टमध्ये काम करायचं आहे त्याच्यामध्ये मास्टर पाहिजे. बरोबर, तुम्हाला सगळं पाहिजे. आता मला ड्रॅगन एक्सपोर्ट करायचं असेल तर मला इच अँड एव्हरीथिंग काही तुम्ही विचारा, त्याची किपिंग क्वालिटी कशी, म्हणजे काय गोष्टी, आपला प्रोडक्ट कुठं पण टिकू शकतोय, जाऊ शकतोय, पॅकेजिंग कशी पाहिजे, किती डिग्रीला ठेवला पाहिजे, ह्याच्यात मी मास्टर आहे. म्हणजे थोडक्यात तुम्ही प्रोडक्टमध्ये मास्टर असाल तर पुढच्याला कशी क्वालिटी देऊ शकता. त्यानंतर दुसरा आला प्रश्न की तुमचा घेणारा बायर तो किती जेन्युइन आहे. हे मिळवणं खूप मोठं, सगळ्यात मोठं एक्सपोर्ट मधलं चॅलेंज आहे. आणि ती नवीन एक्सपोर्टरला लवकर मिळणं अवघड असतं.
टाइम जातोय. जातो, कारण पुढच्या बायरला विश्वास पटोस तर वगैरे तुम्हाला त्याला कमीत कमी 5-10 कंटेनर तरी त्याच्याबरोबर केले पाहिजे, तर तुमचं ते ट्रस्ट क्रिएट होईल, तर तुम्हाला ऑर्डर रिपीट येतील. त्यामुळे ही वाटते तेवढं नाही, ह्याच्यामध्ये भरपूर मोठा सर्कल आहे. डीपली विचार करायला गेलं एक्सपोर्टमध्ये संधी आहे, पण तुम्हाला तुमच्या प्रोडक्टमध्ये मास्टर पाहिजे, फायनान्शियल खरंच स्ट्रॉंग पाहिजे आणि सिस्टम पाहिजे, तरच आपली कंपनी एक्सपोर्टची प्रॉपर. तुम्ही आता व्हिएतनामला गेला, इकडे तिकडे फिरता, बरं कसं काय तुमचं धाडस होतं की कनेक्शन नाही डायरेक्ट जायचं आणि काम करायचं? कारण एखाद्या सर्वसामान्य शेतकऱ्याला जर मी म्हटलं तर तुम्ही पण एक शेतकरीच आहे, मी पण शेतकरीच आहे, मला जर तुम्ही म्हटलं जा इकडे, तर मी 17 वेळा विचार करून माझं कोण आहे का तिथं मित्र किंवा काय, कसं केलं डायरेक्ट व्हिएतनामला? व्हिएतनामची स्टोरी सांगायची म्हणजे, तर आम्ही पहिल्यांदा जायचं जेव्हा ठरवलं तेव्हा फेसबुकवरून त्यांचे कॉन्टॅक्ट काढले. प्रत्येकाला 8-9 जण होते, त्यांना हे केलं. आणि लँग्वेज बॅरियर हा खूप मोठा आहे, म्हणजे तो मेसेज त्याच्या लँग्वेजमधून पाठवणार, तो आपण ट्रान्सलेट करायचा, मग ते आपण मिनिंग समजायचा, त्याला हे म्हणायचं आहे, परत आपण इंग्लिश टाईप करायचा, त्याच्या भाषेत ट्रान्सलेट करायचा, परत त्याला पाठवायचं, मग त्याच्याबरोबर कम्युनिकेशन चालू ठेवायचं आहे. आणि एक टेंटेटिव्ह डेट, बाबा हा आम्ही आलो तर काय होईल, हे बघता येईल का, ह्या व्हरायटी आहेत का, असं कॉन्टॅक्ट केलं तुम्ही? हा, पहिले चॅटिंग करून ठेवली. ज्यावेळेस ज्यानं आम्हाला ग्रीन सिग्नल दिला, हा या ठीक आहे ओके, तर आम्ही मग तशा पद्धतीनं प्लॅनिंग केलं. गेल्यानंतर तिथं जाऊन कळायचं की व्हिएतनामच्या मेन होचिमिन सिटी आहे, तर होचिमिन सिटीपासून तो 250 किलोमीटर आहे. 250 किलोमीटर आता जायचं कसं, हा सगळ्यात मोठा हे आला. त्याच्यानंतर मग तिथून ट्रेन पकडायची. ट्रेन चाललेली नेमकी त्याच लोकेशन चालले का हे पण गोष्टी कळत नाही, कारण सगळा लँग्वेज बॅरियरचा विषय. बरोबर. पहिले आमची इन्सिडेंट तसाच झाला. आम्ही उतरलो एअरपोर्टवरून, मेट्रोने एका बस स्टॉपच्या ठिकाणी गेलो, बस स्टॉपमधून निघालो, एका चुकीच्याच लोकेशनला उतरलो, आणि अशा लोकेशनला उतरलो जिथं काहीच नाही, म्हणजे येणारी गाडी नाही, जाणारी गाडी नाही, तर इथून पुढं करायचं काय, आणि त्यात आमचं नेटवर्क नव्हतं, पुढं गोष्टी करायच्या काय. मग ते लकीली एकाचा वायफाय मिळाला, तो जाता त्याच्याकडनं घेतला, मग त्याचा फोन नंबर माझ्याकडे असल्यामुळे त्याला फोन करायला लावला. मग परत त्यानं सांगितलं की इथून टॅक्सी घ्या. टॅक्सी केल्यानंतर जसं आपल्या महाराणाला सोलापूर इकडं तिकडं किंवा आपल्या कुठल्या भागात सांगलीच्या एखादं गेलं तर कसं एखादा शेतकरी असेल तर डोंगरातनं असं जातो, सेम तशा कंडिशन आम्ही पोचेपर्यंत हेच माहित नव्हतं की आम्ही खरंच त्या शेतकऱ्याकडेच चाललोय, त्या लोकेशनला चाललोय. जर नाही गेलो, अडकलो, कुठं काय झालं, रिस्क भरपूर मोठ्या आहेत. पण लकीली पोचलो, आणि पोचल्यानंतर जे 6-7 दिवस त्यानं आम्हाला घरी पाहुणचार दिला, तो एकदम अतिशय जबरदस्त होता. शेतकरी जगातच भारी असतं. तिथे गेल्यानंतर कळालं मग त्यांना अगदी सकाळी उठल्यापासून ते ह्या गोष्टी, म्हणजे हार्वेस्टिंग कशी करायची, पॅकेजिंग कशी करायची, त्यानं स्वतः कोल्ड स्टोरेजवरती सगळ्या गोष्टी, अगदी 4-5 दिवस आम्हाला एकदम प्रॉपर त्यांना नॉलेज दिलं, सगळ्या गोष्टी हे केल्या. तिथल्या लोकांचं हार्डवर्क कळालं, तिथले लेबर आपले लेबर हे फरक कळाले. फरक आहे. ते सकाळी 6ला तिथं काम चालू होतात, संध्याकाळी 6 पर्यंत कामगार काम करतात. आपल्यात तर 8, 9, 10 आता आलो मग आलो. आणि कंटिन्यू काम करतात, जेवण तेवढाच ब्रेक वगैरे, आणि बाकी बऱ्याच गोष्टींचं तिथं हे मिळालं. अगदी थायलंडला सुद्धा असेच चॅलेंजेस. आता थायलंडला कमीत कमी 10 वेळा गेलो असेल. होय का, एवढा वेळा गेला? 2-3 वर्षामध्ये. का थायलंड म्हणजे आता लोकांना काय वाटतं फक्त एंटरटेनमेंटचाच एक पार्ट आहे, फिरायला ह्याच्यासाठी गोष्ट. पण थायलंडमध्ये विचार करायला गेला तर ॲग्रिकल्चरमध्ये खूप मोठं त्यांचं काम आहे. आज पेरूंच्या जेवढ्या व्हरायटी तुम्ही ऐकता त्या बऱ्यापैकी तिकडच्याच आलेल्या आहेत, थायलंडच्याच व्हरायटी आहेत. तुम्ही आज जेवढे हे करताल तुम्ही, जांभळांच्या आता नवीन व्हरायटी आलेल्या आहेत, पेरूच्या व्हरायटी आलेल्या आहेत, बाकी लिंबाच्या व्हरायटी घ्या, ह्या सगळ्या जेवढ्या आता नवीन लेटेस्ट व्हरायटी येतात, म्हणजे साईजला एवढं मोठं आहे, बरोबर, उत्पादनाला लय मोठं आहे, हाईट कमी आहे, कमी एज मध्ये येतं, एका वर्षातच उत्पन्न चालू होतं. तर ह्या बऱ्यापैकी व्हरायटी आहेत त्या थायलंडच्या आहेत. थायलंडमध्ये तैवानमधून येतात. त्यामुळे ॲग्रिकल्चरमध्ये थायलंड सुद्धा खूप जबरदस्त आहे, खूप चांगलं प्रोडक्शन घेतात, आणि आपल्यापेक्षा वर्स्ट कंडिशनमध्ये चांगलं उत्पादन घेतात. आपल्या इकडे कमीत कमी टेबल लँड तरी आहे. सगळ्याच पद्धतीचे आपल्या इकडे नेचर आहे. हाय हिल्स पण आहे, हार्ड सॉइल आहे, सगळं नेचर आहे आपल्याकडे. तसं त्यांच्याकडे नाही आहे. तिथली जी शेती आहे ती पूर्ण पाण्यात असल्यासारखी आहे. तिथलं ड्रॅगन फ्रूटचं जर मी प्लॉट बघायला गेलो तर 12 फुटाचे बेड आहेत, त्याच्यावरती पोल उभा केलेत सेंटरला, परत 12 फुटाचा कॅनल आहे पाण्याचा, 8 ते 10 फुटाचा, परत बेड आहे, परत कॅनल आहे. मग आता ही शेती कशी करायची, तर बोटीतनं जातात ते. बापरे. फळं तोडायचे असेल तर त्या कॅनल मधून ते बोट, शॉर्ट्स वरती व्हिडिओ तर ते खरे आहेत, अगदी रिअल आहेत. तिथं तुम्हाला नारळाच्या शेती तशाच बघायला मिळतील,
तुम्हाला पेरूच्या शेती तशाच बघायला मिळतील, तुम्हाला ड्रॅगनच्या शेती तशाच बघायला मिळतील. सगळ्या पद्धती आहेत तिथं, चिक्कू आहे, सगळी जेवढी बोटीने करायचं खूप अवघड आहे. हा, एवढ्या चॅलेंजिंग मध्ये ते काम करतात. आपल्याकडे तर एवढं चांगलं नेचर आहे, एवढी चांगल्या जमीन आहेत, सगळ्या गोष्टी आहेत, त्या गोष्टी शिकायला मिळाल्या. म्हणजे फिरण्यातून मला एक झालं की माझा कॉन्फिडन्स लेवल वाढत गेला. त्याच्यामुळे मी आजपर्यंत इराण, ओमान, दुबई, इस्रायलला 45 दिवस माझं ट्रेनिंग होतं. 45 दिवस 45 इस्रायल. काय शिकलं एवढं? तिथं तसं कॉलेज थ्रू माझं सिलेक्शन झालं होतं. माझी पहिली ट्रिप म्हणजे बाहेरच्या देशातली माझी इस्रायलचीच होती. बेस्ट, खूप अनुभव तिथूनच घेतला खरा तुम्ही. आपला स्पार्क झाला. म्हणजे खरंच म्हणजे तिथं कळालं की शेतीमध्ये किती दम आहे, आणि ते तिथे तरी काय इतक्या होऊ वर्स्ट शकतं. कंडिशन मध्ये एवढा टॉपला गेलेले आहेत. त्यामुळे तुम्हाला कॉन्फिडन्स आला हे Yes, सगळं yes. करण्यात. फिरल्यामुळं हे आलंय. मी त्यामुळे मी याचं हे सांगेल इथून की जे काही तरुण पिढी बघत असतील की तुम्ही एका सर्कलमध्ये राहून शेतीचा विचार करू नका. तुम्ही जोपर्यंत एक्सप्लोर होत नाही तोपर्यंत कळणार नाही की शेतीत खरंच भरपूर पुढे गेलेले लोक आहेत, पोटेन्शियल भरपूर आहे. फक्त तुम्हाला एक्सप्लोर होणं गरजेचं आहे. आता समजून घेऊया की ड्रॅगन फ्रूटची शेती कशी केली जाते. सगळ्यात महत्वाचं, आपण बाकीच्या गोष्टी खूप साऱ्या बघितल्या. मला सांगा बरोबर. की महाराष्ट्रामध्ये कुठं कुठं ड्रॅगन फ्रूटची शेती लोक करू शकतात? तसं ड्रॅगन फ्रूटचा प्लस पॉईंट हा आहे की ड्रॅगन फ्रूटची शेती कुठेही होऊ शकते. तसं बघायला गेलं तर त्याला असं काय हीच जमीन पाहिजे किंवा ह्याच जमिनीत ते उगवू शकतं. कोस्टलला, कोकणात? कोस्टलला तसं हे पीक बघायला गेलं तर कॅक्टस वर्गीय आहे. त्याच्यामुळं जे स्लोपी लँड आहेत, हाय हिल्स आहेत, ह्याच्यामध्ये कॅक्टस आरामात ग्रो होऊ शकतं. फक्त ड्रॅगन फ्रूटसाठी काय सगळ्यात मेन फॅक्टर आहे की पाणी त्याला लागून नाही राहिलं पाहिजे. पाणी त्याच्या साचलं खोडाला नाही पाहिजे. साचलं म्हणजे तो फ्लो आउट होऊन ड्रेनेज झालं पाहिजे प्रॉपर. त्याच्यामुळे त्याला खडकाळ मुरमाड रान जेवढं असेल तेवढं चांगलं. जास्त काळी माती असेल तर? जास्त काळी मातीमध्ये सुद्धा होता. अगदी माझा स्वतःचा 7 एकराचा अगदी 35 फूट दर नसलेला ब्लॅक जमिनीमध्ये प्लॉट आहे. म्हणजे येत नाही असं नाही. मग त्याला प्रॉपर बेड बनवावे लागतील, तुम्हाला प्रॉपर ड्रेनेज सिस्टीम करावी लागेल आणि करू शकता. म्हणजे तुम्ही काळ्या रानात, लाल मातीमध्ये, खडकाळ, मुरमाड प्रत्येक जमिनीमध्ये करू शकता. फक्त सगळ्यात पहिला फॅक्टर आहे की पाणी ड्रेन आउट झालं पाहिजे. ओके. कोकणांमध्ये फक्त एक आहे की ग्रो होणार, आरामात चांगल्या पद्धतीने ग्रो होणार. फक्त ह्याचा जो सीझन आहे तो पावसाळ्यातला आहे, जून पासून पुढे स्टार्ट होते नोव्हेंबर पर्यंत. आणि कोकणात पावसाचं प्रमाण मोठं आहे, 4 महिने खूप पाऊस. त्यामुळं प्रोडक्शन वरती त्याचा फक्त इम्पॅक्ट होऊ शकतं. ग्रो होऊ शकतंय पण इम्पॅक्ट त्याच्यामध्ये होऊ शकतोय. त्यामुळं जमिनीचा जर मुद्दा घेतला तर आपण खडकाळ मुरमाड रान जे आहे ते सगळ्यात बेस्ट ड्रॅगन फ्रूटसाठी राहू शकते. आणि मराठवाडा असेल, विदर्भ असेल किंवा पश्चिम महाराष्ट्र असेल, यामध्ये टेम्परेचरची खूप तफावत असते. मराठवाडा विदर्भात गरम जास्त असते. बरोबर. तर वातावरणावाईज बघितलं तर काय वाटते तुम्हाला? ड्रॅगन फ्रूटला तसा सगळ्यात मेन त्रास देणारा फॅक्टर आहे तो म्हणजे सनबर्निंग, जो की होतोय हाय टेम्परेचरमध्ये. त्यामुळे ज्यावेळेस तुमचं टेम्परेचर 40 डिग्रीच्या वर जातं, 40, 42, 44, 45, मग आता विदर्भ मराठवाडा म्हटलं तर आपण तिकडं टेम्परेचर जास्त मोठ्या प्रमाणात राहते. ड्रॅगन फ्रूट तिकडं चांगल्या पद्धतीनं, उत्कृष्ट पद्धतीने होऊ शकतं. वातावरण कोरडं असतं, त्याच्यामुळं त्याचं मिळणारं उत्पादन चांगल्या क्वालिटीचं येऊ शकतंय. ही घेतायत पण शेतकरी. पण सनबर्निंग हा मोठा फॅक्टर त्याच्यामध्ये आहे. तर सनबर्निंगसाठी प्रिकॉशन म्हणून पण बऱ्याच गोष्टी आहेत, ज्याच्यामध्ये शेडनेटचा वापर करू शकतात शेतकरी. परमनंट एक स्ट्रक्चर उभा करून मार्च, एप्रिल, मे 3 महिने ते शेडनेटचा वापर करू शकतात. त्याच्यामध्ये पण ठराविक स्पेसिफिकेशन आहेत की ह्याचं शेडनेट असलं पाहिजे. ते म्हणजे खास करून 50% कमी, म्हणजे 35% असेल तरी चालेल, 50% असेल तरी चालेल, पण त्याच्या पुढचं शेडनेट नसावं. कमीत कमी 50% तर लाईट आली पाहिजे. कारण कॅक्टस आहे, ड्रॅगनला उन्हाची गरज खूप आहे, तर त्याचं प्रॉपर लोक साडी वगैरे बांधतात ते नको नाही. मग लोक बरेच प्रयत्न करतात. साडीमधून अजिबात लाईट पास होत नाही. त्याच्यामुळं त्याच्यातून जे निघणारे फुटवे आहेत ते अगदी एकदम करंगोळीसारखे पेनाच्या साईजचे असे बाहेर पडतात. बरोबर. प्रॉपर त्याची ग्रोथ होत नाही. त्याच्यामुळे साडी वगैरे ऑप्शन न निवडता 50% किंवा 35%चं ग्रीन कलरचं किंवा व्हाईट कलरचं दोन्हीपैकी कुठलंही तुम्ही शेडनेट चॉईस करू शकता. ज्या शेतकऱ्याला आर्थिक तेवढं उभं करायची हे नसेल, कपॅसिटी नसेल, तर ते सिलिकॉन किंवा क्युओलिनचा स्प्रे घेऊ शकतात. पावडर टाईप असतं, त्याच्यामध्ये व्हाईट कोटिंग तयार होतं. ते दर महिन्यातून 20 दिवसाला किंवा 25 दिवसाला तुम्हाला त्याचा एक स्प्रे घ्यावा लागतो, कारण त्याचं कोटिंग हलू द्यायचं नाही. कोटिंग केल्यामुळे तुम्हाला 100% रिझल्ट मिळेल असं नाही, सडतच ते तरी पण. तरी तुम्हाला
70% ते 80% तरी बाग तुमची वाचवू शकतं. एक 20% 30% तुमचा लॉस होऊ शकतो, कारण दिवसेंदिवस टेम्परेचर वाढतच चाललेला. ही भविष्यातली खूप मोठी अडचण 100% असणार आहे. फॉगर लावून ऑप्शन आहे का वरनं? फॉगर हा ऑप्शन नाही आहे, मग त्याला पाणी भरपूर पाहिजे तुमच्याकडे. कारण फॉगरचा ऑप्शन केलेला आहे बऱ्याच शेतकऱ्यांनी. पण काय आहे, फॉगर असा विषय आहे की तुम्हाला दुपारी 12 ते 3 वगैरे जेव्हा जास्त इंटेन्सिटी राहते त्यावेळेस तुम्हाला फॉगर लावावे लागते. मग ते कोणाकडे आहे, ज्याच्याकडे पाण्याचा सोर्स चांगला आहे आणि खर्च पण वाढलेला आहे. तर पण असं झालं की लाईटच नाहीये मग 2 दिवस, मग तुम्ही 4 दिवस कंटिन्यू फॉगरनं त्याला मेंटेन ठेवलाय, स्टेबल ठेवलाय, आणि परत 2 दिवस अचानक उन्हाचा जर शॉक लागला तर परत जेवढा नॅचरली डॅमेज होणार होतं त्याच्यापेक्षा कितीतर पटीने जास्त डॅमेज होऊ शकतं. पुन्हा त्याला इंजन ठेवायला लागेल. आणि सगळ्यापेक्षा तुम्ही सरळ शेडनेटचं ऑप्शन किंवा सिलिकॉनचं ऑप्शन करणं गरजेचं आहे. सिलिकॉनचं केला तर सगळ्यात कमी कॉस्टमध्ये होतं. 10-20% होऊ द्या नुकसान, त्यानं काय तुमचा लय मोठा तोटा किंवा उत्पादनावर हे होतं असं नाही आहे. मग सिलिकॉन तुम्ही हेच करता? आम्ही फक्त 7 एकराला शेडनेट आहे, बाकी सगळं आम्ही सिलिकॉनवरच कव्हर करतो. एक माझा सगळा 10-12 वर्ष जुना प्लॉट आहे, त्याला तर मी एकच ऑप्शन काढलेला आहे. मार्च, एप्रिल, मे 3 महिने एक थेंबही पाणी देत नाही, पाणीच द्यायचं नाही. त्याच्यामध्ये पाणी येत नाही फळांमध्ये, त्यामुळे फळ सुकले जातात. त्याच्यामुळे किती जरी स्ट्रोक झाला पिवळे पडतात पण सडत नाहीत. सडणे प्रोसेस काय आहे, फळांमध्ये पाणी आलं आणि वरून चटका लागला की ते बॉईल व्हायला चालू होतं, त्याच्यामध्ये फळ सडतं. त्यामुळे पाणी जर कमी केलं तुम्ही तर तुम्ही हे होतंय. लोक खूप पाणी देतात तसं. नाही, याच्यात भ्रम बरेच आहेत. नवीन शेतकरी त्यांना माहित नाही, त्यांना काय वाटतं पिवळं पडायला लागले म्हणजे पाण्याची गरज आहे काय, म्हणून ते उलट सिस्टम करतात. काही जण पाणी सोडतात, खतं पण देतात. जर तुमच्याकडे शेडनेट असेल तर तुम्ही तुमची खतं, पाणी सगळ्या गोष्टी व्यवस्थित चालू ठेवू शकताय. सिलिकॉन मारलं तरी सुद्धा तुम्ही पाणी आणि हे गोष्टी चालू ठेवू शकताय. पण तुमचा सिलिकॉनही नसेल आणि शेडनेटही नसेल तर पाण्यांवरती तुम्हाला बाग कंट्रोल करू शकता. मी काय म्हणणार नाही की तुम्ही पण 3 महिन्याची रिस्क घेऊ नका, कारण कसं आहे, आमचा अनुभव ह्याच्यामुळं आम्हाला ते बाग 3 महिन्यानंतर जरी बघितले तरी काही वाटत नाही. पण नवीन शेतकरी असेल तर महिन्याभरात जर बागेत गेला न पाणी देता, त्याला वाटतं की जळले म्हणजे किंवा बाग खराब काय, एवढं मोठी सुकली बाग आता काय परत हे होईल का नाही. त्याच्यामुळं शेतकऱ्यांनी 20 दिवस 25 दिवसांना अर्धा तास 15 मिनिटं 20 मिनिटं तुम्ही पाणी देऊन ती बॅग हँडल करू शकताय. त्यामुळे विदर्भ मराठवाड्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात लागवडी आता वाढत चालल्यात. बीड, जालना, परभणी, नागपूर ह्या साईडला ड्रॅगन फ्रूटच्या बागा वाढायला लागल्यात. का? त्यांचे जे पारंपरिक पीक आहेत, सोयाबीन, उडीद वगैरे हे आहेत, पैसे होत नाही ह्याच्यात काय होतं, त्याला पर्याय हा चांगला. जसं आपण ऊसाचं बोललो, 1 लाख होता तर त्याच्याऐवजी 3 लाख झालेलं काय अडचण आहे. तर सेम विदर्भ मराठवाड्यामध्ये तिथून तुम्हाला 50,000, 80,000, लाख, 1.25 लाख जे होणार आहेत, एवढं राबून एवढं कष्ट करून, त्याच्यापेक्षा हे पीक त्यांना चांगल्या पद्धतीने आधार देऊ शकते. त्यामुळे तिकडे लागवड सुद्धा चांगल्या प्रमाणात होऊ शकतात. महाराष्ट्रात स्पेशली सोलापूर जिल्हा आणि सांगली जिल्हा हे 2 जिल्हे ड्रॅगन फ्रूट लागवडीमध्ये अग्रेसर आहेत. बरोबर. आणि व्हरायटी निवडताना कोणती निवडायला पाहिजे? व्हरायटीमध्ये आता तशा ड्रॅगन फ्रूटमध्ये 150+ 200+ व्हरायटी आहेत जगामध्ये. पण कमर्शियल लेवलला विचार करायला गेला आपल्या भारतात आता सध्यानुसार जम्बो व्हरायटी आणि सी व्हरायटी म्हणून जी सियाम रेड आणि तिसरी व्हाईट आहे, येलो पण आहे, अशा 4 व्हरायटी सध्या मार्केटमध्ये आहेत. त्याच्यामध्ये व्हाईट मार्केट खूप रिवर्स असल्यामुळे मी सजेशन देईल की व्हाईटकडं वळू नका. त्याच्यानंतर येलोचा विचार केला तर येल्लोमध्ये काय दिसायला अट्रॅक्टिव्ह आहे, खायला लिचीसारखी आंबट गोड मस्त आहे, पण त्याला पॉलिनेशनची गरज आहे, हँड पॉलिनेशनची गरज आहे. ते जर नॅचरली पॉलिनेशन नाही झालं तर ते सगळेचं सगळं ड्रॉप आउट होऊन जात आहे, कळीच गळून जाते. मग त्याला पॉलिनेशन करावं लागतं संध्याकाळी किंवा सकाळी पहाटे लवकर. मग त्या गोष्टी 1 एकर 2 एकर 3 एकर वाल्यासाठी त्या पॉसिबल नाहीत की रात्रीच जाऊन पॉलिनेशन करणं, कळी करणं, व्याप करणं. त्याच्यामुळं येल्लोचं पण मी सजेशन देईल की तुम्ही जाऊ नका त्याच्याकडं. राहिला विषय जम्बो आणि सियाम रेड, तर जम्बो हा विषय असा आहे की त्याच्यामध्ये मिळणारी ॲव्हरेज साईज आहे शेतकऱ्याला, ती ॲव्हरेज 350 ते 600 ग्रॅममध्ये मिळणाऱ्या फळांची संख्या जास्त आहे, 70-80%. आणि त्याच्यामध्ये 10-20% फळं 800-900 1 किलोपर्यंत जातात, 10-20% फळं लहान राहतात. त्याच्यामुळं 3 प्रकारच्या साईज जम्बोमध्ये मिळू शकतात. सी व्हरायटी जे म्हणतोय मी, सियाम रेड, तर सी व्हरायटीचे ॲव्हरेज साईज तुम्हाला 250 ते 400, 500, 600 पर्यंत तुम्हाला ॲव्हरेज साईज मिळतात. 250 ते 400चं प्रमाण जास्त राहते त्याच्यामध्ये.
पण उत्पादन क्षमता जी आहे ती सीची जम्बोपेक्षा थोडीफार 100% जास्त आहे, पण टिकवण क्षमता सीची थोडीशी कमी आहे. म्हणजे झाडावरती त्याला कलर आला तर त्याला लगेच 1 दिवसात 2 दिवसात हार्वेस्टिंग करणं गरजेचं नाही, तर त्याला क्रॅकिंगचा प्रॉब्लेम जास्त आहे. तो नॅचरलीच आहे त्याच्यामध्ये. नाही तर लोक म्हणतील बोरॉन देऊ आपण, हे देऊ, त्याच्यामुळे कव्हर करायला विचार करूया, पण त्याच्यामध्ये नॅचरलीच हे असल्यामुळे क्रॅकिंगचा इश्यू जास्त आहे. त्या कम्पेअर केलं तर जम्बोची टिकवण क्षमता चांगली आहे. त्याच्यामुळं मी शेतकऱ्यांना सजेशन करेल की जम्बो कमर्शियल लेवलला चांगली राहील. सी व्हरायटी सुद्धा बेस्ट आहे उत्पादनाच्या दृष्टीनं, पण ज्याला ती तयारी असेल की प्रॉपर वेळेत हार्वेस्टिंग करून मार्केटिंग करायची, तर तो शेतकरी सीची सुद्धा लागवड करू शकतो. दोन्ही व्हरायटी आतून लाल बाहेरून लाल आहेत. त्यामुळे ज्याला लागवड करायची आहे त्यानं जम्बो किंवा सी ह्या दोन्हीपैकी एक विचार करावा. आज आता मार्केटमध्ये कोण पण नर्सरी तयार करते, बरोबर, तर मग किती भरोसा ठेवायचा आणि काय बघून घ्यायचं ते योग्य आहे का योग्य आहे? अगदी बरोबर प्रश्न आहे. आता काय झालं, पहिला जो काळ होता ज्यावेळेस आम्ही नर्सरीचा चालू केलं होतं, त्यावेळेस एकतर नर्सरी द्यायला कोणच नव्हतं, कारण बागा लिमिटेड होत्या. आमच्याकडे बागा म्हणजे सोर्स आमच्याकडेच, शेतकऱ्यांचे अप्रोच राहायचे. आतापर्यंत ड्रॅगन फ्रूटसाठी जवळपास माझ्याकडं 20-25 हजारपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी अख्ख्या देशातून आपल्या व्हिजिट करून गेलेले आहेत ड्रॅगन फ्रूटसाठी. मग आले की डिमांड तर राहणार, ॲज पर डिमांडनुसार मग आपण नर्सरी बनवणारच. सुरुवातीचा जो काळ होता 2016, 17, 18, 19, त्यावेळेस आम्हीही नवीनच होतो. त्याच्यामुळे आपल्यानुसारच ते रोपं बनवणे, हे करणे, मग 6 इंचाची कटिंग, 8 इंचाची कटिंग करणे, हे करणे, ह्या गोष्टी करायला लागलो. परत अनुभव जसे जसे यायला लागले तसं कळायला लागलं की मॅच्युअर कटिंग पाहिजे. त्यामुळे 3-4 वर्षानंतरच्या प्लॉटच्या कटिंग त्या वापरून रोपं तयार करणे, ह्या गोष्टी. मग मागच्या 3-4 वर्षात सोशल मीडियामध्ये शेतकऱ्यांना बऱ्यापैकी अवेअरनेस झाला की ज्याच्याकडून रोपं घ्यायचे आहेत तर त्याची बाग कमीत कमी 2-3 वर्ष तरी जुनी असावी, त्याचं मातृवृक्ष जे स्टेम आहे ते जुनं असावं. त्यामुळे मी शेतकऱ्यांना हे सजेशन करेल की घेताना जुन्या मातृवृक्षाची रोपं घ्यावी. मग आता बरेच आहेत लोक, शेतकरी बरेच आहेत की जे 1 वर्षाची 2 वर्षाची बाग झाली मी त्याचे फुटवे काढतात, ते फेकून देतात. मग फेकून देण्यापेक्षा लावूया, आले एखादी गिराईक तर देऊया. काही शेतकरी बिचारे असतात जे तेवढी फायनान्शियल ही नसते, तिकडं 25ला मिळते, यांच्याकडे 15ला मिळते, तर चला घेऊया आपण. मग त्याची शेतकऱ्याला पुढे जाऊन फटका होतो. आता नर्सरीचा असा आहे की थोडं अप अँड डाऊन्स असतात त्याच्यात. अगदी जसे पॉझिटिव्ह तसे निगेटिव्ह बोलणारे भरपूर असतात. कारण आता जे मोठे नर्सरी हँडल करणारे आहेत त्याच्यामध्ये प्लस मायनस थोड्या गोष्टी होऊ शकतात. त्यामध्ये शेतकऱ्यानेच थोडंसं शार्प राहून परख ठेवून गोष्टी करणं गरजेचं आहे की बाग पहिल्यांदा जाऊन बघणे, रोगमुक्त आहे का बघणे, त्याच्यावर फंगस वगैरे बुरशीचा अटॅक नाही का बघणे. नर्सरीत जाऊन नर्सरीमध्ये ते प्रॉपर तशाच स्टेमच्या प्लांट्स बनवलेत का, त्याच्यावर काय रोग नाही का, बरोबर जेन्युइन लावायचं तर आधीच प्लॅन करायला पाहिजे. सीझन मध्ये जाऊन त्याचे फळं बघणे, बाबा जम्बो म्हणतोय तर खरंच जम्बोचे आहेत का, ह्या गोष्टी सगळ्या गोष्टी व्हेरीफाय करायला पाहिजे. मागच्या 5-6 वर्षात बऱ्याच चुका झाल्या त्या शेतकऱ्यांकडनं, गोष्टी झालेल्या आहेत. त्याच्यामुळं बऱ्याच त्याच्यात प्लस मायनस होते, पण आता इथून पुढे नाही होणार याची गॅरंटी आहे, कारण का सगळ्यांनाच अवेअरनेस झाला आहे. बरोबर, शेतकऱ्यांनाही कळालंय की कसं घ्यायला पाहिजे आणि विकणाऱ्यालाही कळालंय की आता कसं दिलं पाहिजे किंवा काय झालं पाहिजे. आता शेतकऱ्याला व्हरायटी कळायला लागला. नाही तर पहिलं अगदी आम्ही सुद्धा मागच्या 3-4 वर्षापूर्वीपासून व्हरायटीमध्ये कन्फ्युजन व्हायचं, कारण तुम्ही जर नवीन आला तुम्हाला कळतच नाही. तुम्ही बाग जर बघितली ना, जो जुना आहे तो सांगतो हा ही जम्बोची आहे, ही सीची आहे, ही येलोची आहे. तुम्ही जर समोर उभा राहिला तर सगळं सारखंच दिसणार. नवीन माणसाला सारखं, कारण त्याच्या फांद्या ज्या आहेत ते सगळ्याचं स्ट्रक्चर सेमच आहे. त्याच्यामुळे नवीन शेतकऱ्याला रोपं घेऊन जाऊन लागवड फळ येईपर्यंत कळतच नाही की मी लावलेली व्हरायटी जेन्युइन आहे का नाही. जोपर्यंत फळं येत नाहीत तोपर्यंत अवघडच का. त्यामुळे ती गोष्ट थोडीशी चॅलेंजिंग आहे. त्यामुळे शेतकऱ्याने जरासं प्रॉपर ह्यानं केलं पाहिजे. योग्य अंतर किती ठेवायला पाहिजे, सुरुवात कशी करायला पाहिजे? ड्रॅगन फ्रूटमध्ये 2 पद्धतीच्या लागवडी राहत आहेत. एक पारंपरिक पद्धत म्हणले तर पोल प्लेटची पद्धत, जी पहिल्यांदा सुरुवातीला स्टार्ट झाली ते पोल प्लेटनंच झाली. त्याच्यामध्ये सुरुवातीला आम्ही 12x7 वरती लागवड केलेली, एकदम जुनी जागा, भरपूर लांब आहे ती, भरपूर लांब. कारण त्यावेळेस नॉलेजची कमतरता होती, त्याच्यामुळे ते आम्हाला असं वाटायचं की विस्तार लयच मोठा होतोय का काय. त्यामुळे 12-7 असं डिस्टन्स त्याचं निवडलेलं गेलेलं होतं. पण आता पोल प्लेट जर शेतकरी कोण विचार करत असेल तर त्यांना मी सजेशन करेल की 10x6 म्हणजे 10 फूट ओळीतलं अंतर आणि 6 फूट पोलमधलं. 6च्या ऐवजी तुम्ही 7 करू शकताय. जेवढं तुम्ही स्पेस ठेवाल तेवढं उत्पादन, प्रॉपर सनलाईट, एरिएशन, त्याच्यामुळे डिसीजचं तुम्हाला हे येणार नाही. त्यामुळे जेवढं तुम्ही हे स्पेस ठेवशीला तेवढं फायद्याचंच आहे. त्यामुळे पोल प्लेट असेल तर 10x6 किंवा 11x6
तुम्ही असं डिस्टन्स निवडू शकता. आता काही शेतकरी असे आहेत की ज्यांना असताना क्षेत्र कमी आहे पण ड्रॅगन फ्रूट लावायची इच्छा आहे, तर त्यांच्यासाठी ट्रेलिस पद्धत आली, हाय डेन्सिटी प्लांटेशन, ज्याच्यामध्ये तुम्ही रॉडचा वापर करू शकता किंवा द्राक्षासारखं ताऱ्यांचा वापर करून तुम्ही लागवड करू शकताय. बरोबर. तर त्याच्यामध्ये एकरात जवळपास 5,000 ते 6,000 रोपं बसतात आणि त्याचं जे अंतर आहे ते 10 बाय 10 आहे. आणि पोलमध्ये किती बसतात? पोलमध्ये 700 पोल बसतात. 10 बाय 6 जर अंतर घेतलं तर 700 पोल बसतात. बरोबर. एका पोलला 4 रोपं, असं 2800 रोपं तुम्हाला एकरात इकडे बसतात. जवळपास डबल बसतात. इकडे डबल बसतात. म्हणून ज्याला जास्त स्केलवर लागवड करायची आहे त्यानं ट्रेलिसमध्ये येऊ नये. त्याचा रिझन सांगतो. कारण तुम्ही डेन्सिटी वाढवली याचा अर्थ एक जर डिसीज आला तर त्याचं फॉर्म खराब होणार, म्हणजे स्प्रेड व्हायला जास्त वेळ लागत नाही. प्लस हाय डेन्सिटी केल्यामुळे दरवर्षी छाटणी पाहिजे, प्रॉपर एरिएशन पाहिजे, तुम्हाला खत औषधाचं हे वाढलं जास्त, तुम्हाला दरवर्षीच काम आहे त्याच्यात. तसं पोल प्लेटमध्ये नाही आहे, तुम्हाला 3 वर्षानंतर छाटणी घ्यावी लागते. ह्याला दरवर्षी छाटणी घ्यावी लागते. त्याच्यामुळे ज्याला लिमिटेड 1 एकर 2 एकर करायचं आहे, उत्पादन जास्त घ्यायचं आहे आणि काम पण करू शकतो. काम पण त्यानं ट्रेलिसमध्ये जायला काही अडचण नाही. थोडक्यात द्राक्षात शेतकरी असेल तो प्रॉपर मेंटेन करू शकतो, तो जाऊ शकतो. पण ज्याला काहीतरी सांभाळत करायचं आहे त्यांना पोल प्लेट ही चांगलं राहील. लॉंग टर्मच्या दृष्टीनं पोल प्लेट बेस्ट राहील. ट्रेलिस सिस्टम हे उत्पादन जास्त देईल पण शॉर्ट टर्मसाठीच हे राहणार आहे. त्याच्यामुळे हे 2 पद्धती राहतात. ट्रेलिसमध्ये 10 बाय 10 करू शकता तुम्ही. ओळीतलं अंतर 10 फूट, पोलमधलं 10 फूट आणि मध्ये 1.5 फूट किंवा 2 फुटावरती 2-2 रोपं तुम्ही लावू शकता. झिगझॅग का समोर समोर दोन्ही पद्धत करू शकताय. झिगझॅग पण चालून जातं किंवा बांबू लावून समोर समोर लावलं तर दोन्हीचाही मोठो तोच आहे. त्यानं काय डिस्टर्बन्स जास्त क्रिएट होत. याच्याबद्दल तर युट्यूबवर खूप व्हिडिओ आहेत. मला वाटतं ट्रेलिस सिस्टम बद्दल हजारो व्हिडिओ सापडतील आता सर्च केलं तर. त्याची काही कमी नाही मित्रांनो. नाही ह्याची इन्फॉर्मेशन त्यांनी जस्ट टाकली तर भरपूर काही म्हणून जाईल त्यांना. महत्वाचं आता दुसरं विचारायचं होतं मला की लोकांचा एक गैरसमज आहे की काही लोकांना वाटतं की ही कॅक्टस फॅमिलीचं प्लांट आहे, म्हणजे ह्याला काही पाणी द्यायचं नाही, काही लक्ष द्यायचं नाही, त्याच ती येते. काही लोकांचं असं आहे की लय करूया मग चांगलं उत्पन्न येईल, एक ह्या बाजूला एक ह्या बाजूला, मिडलला कोण नाही. तर तुम्हाला काय वाटतं की कसं प्रोसेसने जायला पाहिजे आणि फळ कधी येतं त्याचं? बरोबर. कसं आहे, कॅक्टस व्हरायटी आहे, ह्याला पाणी कमी लागतं पण त्याचं पण काहीतरी रेशो ठरलेलं आहे. शेवटी ही वनस्पती आहे, त्याचा काहीतरी रेशो ठरला आहे की त्याला खरंच कितपत पाणी लागते. बरोबर. ह्याच्यामध्ये आणि बऱ्यापैकी शेतकऱ्यांच्या चुका होतात त्या हितच होतात. कुठले फळपीक घ्या, त्याचा मेन सगळा कंट्रोल आहे पाण्यावरती. ज्यानं प्रॉपर पाणीचा सप्लाय दिलाय झाडाच्या आवश्यकतेनुसार रिझल्ट मिळणार, त्याचे रिझल्ट मिळतात. रोगाचं जे काही आहे त्याचं मेन म्हणजे उद्भवण्याचं पहिलं जे असेल तर पाणी आणि माती, ह्या दोन्हीतूनच स्टार्ट होते. त्यामुळे ड्रॅगन फ्रूटमध्ये पाण्याचा रोल सुद्धा भरपूर मोठा आहे. नवीन शेतकरी आहे त्यांना तेच नियोजन कळत नाही. आता हिथं विषय खूप डीपली आहे. म्हणजे तुमच्यामुळे जमीन कुठल्या प्रकारची, काळी जमीन असेल तर पाण्याचं शेड्यूल वेगळं आलं, खडकाळ जमीन असेल तर पाण्याचं शेड्यूल वेगळं आलं. आता ह्याच्यामध्ये काय, पाणी लागत नाही असं नाही आहे. पहिल्या वर्षाचं जर तुमची लागवड असेल, सुरुवातीची जी फेज आहे म्हणजे लावल्यापासून ते प्लेटच्या बाहेर पडेपर्यंत, तेव्हा तरी तुम्हाला पाणी कंटिन्यू देणं भागच आहे. उन्हाळा आला समजा, एखाद्यानं जानेवारीतच लागवड केली आणि उन्हाळा आलाय, तो पाणी बंद करू शकत नाही का, तर झाडं लहान आहेत. बरोबर, जळणार झाड. तर ड्रॅगन फ्रूटमध्ये सगळ्यात सिंपल वे सांगतो थोडक्यामध्ये की वापसा कंडिशनवर पाणी देणं गरजेचं आहे. ड्रॅगन फ्रूट सुरुवातीला पुढं कंटिन्यू कधीही द्या, वापसा कंडिशनवरच पाणी पाहिजे ड्रॅगन फ्रूटला. तुम्ही आज पाणी दिलं, जोपर्यंत जमिनीत वापसा येत नाही प्युअर तोपर्यंत दुसरं पाणी देऊ नका. आणि उन्हाळ्यात तुम्ही म्हटलं की 3 महिने देत नाही तुम्ही. ती स्टेज कधी, जेव्हा तुमचा प्लॉट सस्टेन होतो, 3 वर्षाचा होतो, म्हणजे झाडातच नॅचरल ताकद आहे की 3 महिने मी होल्ड होऊ शकतो. त्याच बागेत मध्ये ती रिस्क घ्यायची आहे. सुरुवातीला पहिल्या 1-2 वर्षाच्या बागामध्ये घेऊ शकत. मग ती उन्हाळ्याची कशी जपायची मग पहिल्या 1-2 वर्षाची बाग? पहिल्या 1-2 वर्षासाठी मग सिलिकॉनचा किंवा तुम्ही शेडनेटचा, हे 2 गोष्टी करू शकता. नाही पहिल्या 1-2 वर्षाच्या प्लॉटला तुम्हाला पाणी आणि ड्रिपर सिंगल का डबल? आता कसं आहे, डबल ड्रिपरच योग्य राहते, कारण 4ही बाजूला 4 रोपं राहतात. मुळी सगळे. जर तुम्ही सिंगल केलं तर कुठल्या तर 3 रोपालाच व्यवस्थित पाणी मिळेल. बरोबर, पाणी नाही व्यवस्थित पडणार. त्यासाठी 4ही रोपांना एक सारखं पाणी मिळायचं असेल तर तुम्हाला प्रॉपर ड्रिप पण पाहिजे. कोणत्या महिन्यात योग्य लागवडीचा टाइम आहे? तुम्ही जून पासून ते जानेवारी पर्यंत, ह्या कालावधीमध्ये तुम्ही लागवड कधीही करू शकता. ऐन उन्हाळ्यात लागवड करू नका. ज्यांना उन्हाळ्यात रिस्क घ्यायच्या, फेब्रुवारीत रिस्क घ्यायच्या, त्यांना वरची सावलीचे नियोजन केलं तरच ते रिस्क घ्या, अदरवाईज तुम्ही रिस्क घेऊ नका. जून ते जानेवारी हा पिरियड लागवडीसाठी. ह्या जूनला लावलं तर पुढच्या जूनला फळ येतं का?
ते आता प्रत्येक शेतकऱ्याच्या कोण कितपत मेहनत घेतो त्याच्यावरती आहे. ओके. हा म्हणजे आता ह्याच्यामध्ये काय शेतकरी आहेत की एका वर्षात चांगल्या पद्धतीने उत्पन्न घेतलेले आहेत, काय शेतकरी आहेत की ज्यांना या पहिल्या वर्षी 500 किलो उत्पन्न मिळाले, 300 किलो मिळाले, काय असे आहेत की अजून एकरमध्ये काय असे आहेत की अजून प्लेटच्याच बाहेर नाही पडलेला म्हणजे ह्याच्यामध्ये बरेच आहेत. म्हणजे कोण कितपत त्याला मेंटेन ठेवतंय, कितपत त्याचं शेड्यूल फॉलो करतंय, जर महिन्याला कितपत त्याच्यावरती मुळीवरती काम करतंय, ह्याची बरेच म्हणजे याला पण असं म्हणजे खतं, पाणी, औषधं, वॉटर सोल्युबल खतं द्यावे लागतात. 100% हाच भ्रम आहे शेतकऱ्यांचा की ह्याला काहीच लागत नाही, असं नाहीये. ड्रॅगन फ्रूटला चांगल्या पद्धतीचं ॲव्हरेज घ्यायचं असेल तर त्या पद्धतीत त्याला खाऊ पण घालावं लागतं. बाहेरच्या देशात पण घालतात भरपूर. 19 0.34 12 खतं जातात. त्यांचं सुद्धा प्रॉपर शेड्यूल ठरलेले आहेत, त्याच्यानुसार ते हे करतात. पण असं म्हणत नाही की मी ड्रॅगन फ्रूटला अवाढव्य द्यावं लागतं जसं डाळिंब द्राक्षाच्या तुलनेत. त्याच्या दोन्हीच्या तुलनेत 10% किंवा 20% सुद्धा तुम्हाला त्याच्यावरती ह्या झाडावरती काम करावं लागत नाही. डाळिंब द्राक्षाला पण ऍक्च्युली खरं सांगायला गेलं तर खूप पेट्युअल अनालिसिस जर केलं तर फार कमी द्यावं लागतं. हा म्हणजे बनवलाय शेतकऱ्यांनीच, हे सगळं बनवलं. तुम्हाला रियालिटी सांगायची म्हणजे आम्ही ड्रॅगन फ्रूट लावल्यापासून 2020, 21, 22 पर्यंत कधीच आम्ही आमच्या बागेतून स्प्रेचा ब्लोअर फिरवलेलाच नव्हता. अच्छा, स्प्रे कमी सुद्धा विश्वास ठेवणार नाही, बघणारे सुद्धा ठेवणार नव्हते. म्हणजे हा बुरशी वगैरे हा रोग नव्हताच मागच्या. तुम्ही 2015 ते 20-21 कुठल्याही शेतकऱ्याला तुम्ही विचारा की एवढा त्रासदायक बुरशी रोग ठरला होता का? आम्हाला आठवतच नाही आम्ही कधी स्प्रे घेतला होता ह्याच्यामध्ये ड्रॅगन फ्रूटमध्ये. पण मागच्या 3-4 वर्षामध्ये बुरशांचं प्रमाण वाढलं, क्लायमेट पण चेंज झालं. ही झाड एवढी वीक का बनली? निसर्गामुळे तर वीक नाही बनू शकत, नाही त्याला आपणच वीक बनवलं. कसं वीक बनवलं तर अवाढव्य खतांचा वापर. आपण त्याचे क्लायमेटचे सगळे जे आता मी काय म्हटलं, शेडनेटची कन्सेप्ट कधी आली? ह्या 2 वर्षात टेम्परेचर वाढायला लागलं ना, 42 नाही असू दे पण 40 डिग्री हे तर आपलं पहिल्यापासून होतच. 40 पर्यंत जात होतं. आमच्या बागा 2013 ते 20, 21, 22 पर्यंत मागच्या 8-10 वर्षात हाय अशा सस्टेन होतच होत्या. मग ही कन्सेप्ट शेडनेटची आणली म्हणजे काय, आपण त्याच्या विरुद्ध गेलो. तो ऑलरेडी नॅचरली सस्टेन होता, उन्हाळ्यात त्याला तयारी होती सस्टेन व्हायची, आपण त्याला एसी मध्ये आणला आता. बरोबर, खर्च म्हणजे त्याला आपण वीक बनवलाच नॅचरली. तुम्ही शेडनेट उघडलं, जर 2 दिवस जरी स्ट्रोक वाढला तर लगेच पिवळं पडतं का? तर त्याची रेजिस्टिव्हिटी संपवली आपण. पॉइंट. आम्हाला शेणखताशिवाय कधीच काय लागत नव्हतं ड्रॅगन फ्रूटला पहिलं सुरुवातीला. म्हणजे वर्षातून एकच डोस, एकदाच बेसल डोस दिला, परत 11 महिने काही बघायचं नाही, 12 महिने फळ काढायचं पण फक्त फळांच्या वेळेसच. आता शेतकरी काय दर आठवड्याला 15 दिवसाला 1 डोस, हे डोस ते डोस, ही शेड्यूल 3-3 गरजच नाही. म्हणजे त्यावेळेस पण ते उत्पादन देतच होतं. पण आता काय झालं, शेतकरी जास्त ॲव्हरेजच्या नादात, जास्त खतांचा. आणि काय झालंय, शेतकऱ्यांनी बारकाईने विचार करायला गेला तर मेंटेनन्स कॉस्ट आपल्या शेतीची वाढत चालली आहे. आणि हमी भाव जे आहेत किंवा आपले मिळणारे रेट आहेत ते गेले 10 वर्षापासून हाय असेच आहेत. आणि पण काही गोष्टी दिवस आलेत सगळ्याच पिकांमध्ये, आणि मेंटेनन्स कॉस्ट वाढत चालली आहे. त्याच्यामुळे आपला शेतकरी तोट्यात आहे थोडक्यात. हे जोपर्यंत शेतकऱ्याला गणित कळणार नाही, जोपर्यंत ही मेंटेनन्स कॉस्ट कमी करणार नाही, तोपर्यंत इकडे सस्टेन होऊ शकणार नाही. म्हणजे तुमच्या बोलण्यातून मला असं कळतंय की हे सोपं पीक आहे आणि गेल्या 5-6 वर्षामध्ये उत्पादनाच्या नादात अवघड करून टाकलं. अगदी बरोबर, अगदी पॉईंट तुम्ही ओळखते बरोबर. मला हेच सांगायचं आहे की आपणच त्याला अवघड करून टाकलं. बरोबर. आता आपणच त्याला दोष देतो की ह्याच्यातून काही मिळणार नाही. जे ऑलरेडी तुम्हाला कमी खर्चात ते द्यायचा प्रयत्न करत होतं, देतंय, पण आपणच ती सवय लावली. उगाच ते फॉगर बी लावा, हे बी करून विनाकारण. आता व्हिएतनाममध्ये कुठल्याही शेतकऱ्यांना जावं आणि त्यांनी एकानं मला दाखव की शेडनेट केलेलं आहे, एवढी मोठी एकरवरती लागवड आहे तिथं. आपल्यातच केले, जास्त आपल्याकडे सिस्टीम आहे. लोक त्यांनी फॉगर का लावलेत ह्याची कन्सेप्ट त्यांनी कळाली नाही. तिथले व्हिडिओ बघितले, त्यांचे फॉगर लावायची कन्सेप्ट वेगळी आहे. कशासाठी लावले? ते फॉगर नाहीत त्यांचे स्प्रिंकलर आहेत. कुठले आपल्या शेतात जे आपण स्टँडिंग स्प्रिंकलर उभा करतो, जे बऱ्यापैकी 30-40 फूट एरिया कव्हर करतात, तर त्याच्या पाठीमागचं रिझन वेगळं आहे. कारण त्यांना 12 महिने प्रोडक्शन घ्यायचं आहे. 12 महिने घ्यायचा याचा अर्थ काय, झाडाला नॅचरल सीझन असताना जे क्लायमेट मिळतं, जी ह्युमिडिटी मेंटेन असते, त्याच्यामुळे नॅचरली जे कुठल्या क्लायमेटमुळे ते फ्लॉवरिंग ओपन होतं, ते क्लायमेट मेंटेन करण्यासाठी ते फ्लॉवर वापरतात. ओके, असं आहे काय? हा, म्हणजे दुपारी टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी ते फॉगर लावतात, जेणेकरून रात्री 7ला लाईट ऑन केल्या तर ते झाड स्ट्रेसमध्ये नसल्यामुळे रात्री 7ला लाईट ऑन केल्या तर ते रात्री व्यवस्थित त्या लाईट्समुळे प्रकाश चालू होते आणि प्रोडक्शन. म्हणजे त्यांच्या कन्सेप्ट वेगळ्या आहेत.
आणि आपण फक्त डोळ्यानं बघून आपलंच assumption मध्ये आपण करतो. आता ते एकानं फॉगर लावले तर त्याचे व्हिडिओ बघून असे कितीतरी जणांनी फॉगर लावलेले आहेत. जयसिंगपूरचे म्हणजे आमचे एक जवळचे शेतकरी आहेत, त्यांनी 12 एकरावरती फॉगर लावले. किती खर्च झाला? आणि आता बंद पडले सगळं, त्याचा युजच नाही झाला. भयंकर खर्च. ते सांगतो प्रॅक्टिकली गोष्टी वेगळ्या आहेत आणि ह्या अशा ट्रायल प्रूव्हन गोष्टीवर विश्वास न ठेवता अगदी बरोबर जे डोळ्याला दिसते बस ते लागू करायचं आणि त्यातनं मग अवघड काम होते पुन्हा जाऊन. अशा गोष्टीमुळे पिकं अवघड होत चालली आहेत. शेतकऱ्यांना हेच आपल्याला विनंती करायची आहे की जेवढं नॅचरली ते होत जाईल म्हणजे झाडाच्या त्याच्या आवश्यकतेनुसार तेवढं चांगलं आहे. बरोबर. म्हणजे मला असं म्हणायचं नाही की शेतकऱ्यांनी लखपती नाही व्हावं, करोडपती नाही व्हावं, 100% व्हावं, पण खरंच झाड किती देते तेवढंच अपेक्षा आपण करू दायऱ्यात राहून करायला पाहिजे. ती देते तेवढंच अपेक्षा ठेवायला पाहिजे. आपली अपेक्षा त्याच्या झाडाच्या देण्याच्या पेक्षा पण पुढची आहे. त्याच्यामुळे काय करायला लागलं, त्या झाडाला फोर्स करतोय, माझी जेवढी इच्छा आहे तेवढं तू द्यायचंच. मग त्यासाठी घाल, घे, DAP घे, युरिया घे, सगळं घे. त्याची पोट भरले तरी पण आपण त्याला घालतोय. ह्याच्यामुळे बॅलन्स सगळं हल्लेला आहे, ओव्हर होते सगळं. हो. आणि मग हे जे आपण ह्याला वर्षभर सांभाळतो, वर्षभर सांभाळल्यानंतर जेव्हा दुसऱ्या वर्षी पीक चांगलं येतं असं धरून चला, पहिल्या वर्षी नाही घेतलं आपण, जून मध्ये फ्लॉवरिंग येतं का आधीच फ्लॉवरिंग येतं? जून मध्येच त्यात म्हणजे फ्लॉवरिंग कसं कशावर डिपेंड आहे त्याचं, मार्च एप्रिल मे हा उन्हाळा राहतो. ज्यावेळेस पावसाळ्याचं क्लायमेट चेंज होतं, थोडक्यात पहिला पाऊस होतो मेला होतो किंवा एप्रिलला होतो. एप्रिलला वादळी जरी होऊन गेला तरी कुठेतरी तुम्हाला 2-4-5 कळ्या दिसतात आमच्या भागात असू द्या किंवा ह्याच्यामध्ये. पण जेव्हा पूर्ण क्लायमेट पावसाळी चेंज होतं, म्हणजे आता कसं सांगली भागात तुमच्या लवकर क्लायमेट चेंज होतं, तर जो रेणावी, विटा, खानापूर हा जो पट्टा आहे सांगली जिल्ह्यातला, बरोबर, त्याचा सीझन कायम मेला लवकर चालू होतो. म्हणजे आमचा सीझन यायच्या आधी त्यांचं एक हार्वेस्टिंग होऊन गेलेलं असतं. का तर तिकडं लवकर क्लायमेट चेंज झालेलं असते, थंड वातावरण झालेलं असते. आमच्याकडं क्लायमेट चेंज व्हायला अजून 1 महिना जातो. त्यामुळे आमच्यातले सीझन जून एंडिंगला चालू होतात. त्यामुळे इकडचे सीझन आहे ते लवकर संपतात ऑक्टोबर एंडिंगला सांगलीकडचे. पण आमचे विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठा इकडे जर गेला पुढे तर ते नोव्हेंबर पर्यंत चालतात. म्हणजे टोटली क्लायमेट वरती त्याचं फ्रुटिंग आणि सीझन मे जून पासून हार्वेस्टिंग स्टार्ट होतो, नोव्हेंबर पर्यंत चालतंय. ओके. आणि या हार्वेस्टिंगच्या मध्ये आपल्याला काय म्हणजे खतं द्यावे लागतात का? हार्वेस्टिंगच्या मध्ये द्यावं लागतात. मग कसं आहे, साईज मेंटेन होण्यासाठी, फुगवणीसाठी असेल किंवा काही जण कळी मोठ्या प्रमाणात निघावी या गोष्टीसाठी असेल तर याच्यासाठी तुम्ही बॅलन्सिंग देऊ शकताय. पण बरेच शेतकरी काय करतात की कळी निघण्यासाठी औषध देतात. पण माझ्या आतापर्यंत अनुभवात असा आहे, नॅचरली निसर्गाच्या ह्याच्यानुसार त्याची जेवढी कॅपॅसिटी आहे तेवढंच फ्लॉवरिंग ते बाहेर टाकतं. बरोबर. तुम्ही डोस दिला म्हणून माझी फ्लॉवरिंग वाढली, बरोबर, असं मला तरी माझ्या अजूनपर्यंत अनुभवात हे नाही. काही शेतकऱ्यांना वाटत असेल की बाबा होतंय तसं, टेक्निकली तर नाहीच होऊ शकत. द्राक्षाच पण तसंच आहे, त्या फांदीची जेवढी कॅपॅसिटी आहे त्याला वाटतं तेवढंच. आता काय फांदीला लाईव्ह मध्ये बऱ्याच शेतकऱ्यांना येतात, 10 कळ्या येतात एका लाईन मध्ये येतात. खूप त्यातल्या टिकतात किती, 1 नाहीतर 2च, बाकी सोडून देत आहे. म्हणजे हे नॅचरली त्याच्यात हे आहे, जेवढी झाडाची कॅपॅसिटी आहे, जेवढं स्टोरेज आहे झाडाचं तेवढंच ते पकडणार. त्यामुळे सीझन मध्ये मला वाटतं की जे काय खतं द्यायचे ते झाडाला सीझन मध्ये त्याची ताकद टिकून राहण्यासाठी जे काही NPK आणि फुगवणीसाठी वगैरे ह्या 2-4 गोष्टीवरतीच फोकस ठेवणे, बस. त्याच्या पुढे जाणे 2-4 गोष्टी अशा काय आहेत की ज्याच्यामुळं ड्रॅगन फ्रूटचे फार्म बंद पडतात? त्याच्यात सगळ्यात पहिलं एक आहे की ड्रॅगन फ्रूट मध्ये मेन 2 प्रॉब्लेम आहेत. एक आहे सगळ्यात मोठा फंगसचा, बुरशीचा, आणि दुसरा सनबर्निंगचा आहे. बुरशीचा अटॅक येत्या 1-2 वर्षात इतका मोठ्या प्रमाणात वाढला. आतापर्यंत बुरशी जी आहे ती फक्त पानावर होती. पानावर पण 2-3 प्रकारच्या बुरशी आहेत त्या, असं नाही की एकच प्रकारची बुरशी आहे जी सगळीकडे कॉमन आहे. त्याच्यामध्ये पण 2-3 प्रकार आहेत. जे नवीन शेतकरी आहेत त्यांना ते लवकर लक्षात येत नाही की ही बुरशी आहे, आयडेंटिफाय होत नाही. हे कधी त्यांना आयडेंटिफाय होतं, जेव्हा त्याचे एक्स्ट्रीम लिमिट येतं, खराब म्हणजे पहिल्यांदा येतं कसं येतं, एकदम टिपका येतो त्याचा छोटासा, त्यावेळेस शेतकऱ्याला जाणवून येत नाही. नवीन शेतकऱ्याला तो टिपका वाढत परत ते पूर्ण सडायला चालू होतं. ज्यावेळेस ती स्टेज येते तेव्हा तुम्ही किती स्प्रे मारा, काही मारा, ते कव्हर होतं. सरळ होत नाही ना? नाही, तुम्ही तेवढाच पार्ट एकतर मग कट करून टाका. ओके. सडल्यावर काही इलाज नाही? सडलेलं नाही, ते तो पार्ट तुम्हाला कट करावा लागेल, किंवा ती फांदी जास्त असेल तर फांदी कट करून फेकावी लागेल. हे 2 त्याला ऑप्शन राहतात. मग ह्या फंगसमुळं डॅमेज होणारे प्लॉट भरपूर मोठ्या प्रमाणात, आणि हा प्रॉब्लेम फक्त आपल्यातच नाही, हा वर्ल्ड वाईड प्रॉब्लेम आहे. म्हणजे काल अगदी ब्राझीलचे शेतकरी आले, त्यांच्यासाठी सुद्धा मुख्य प्रॉब्लेम हा कॅन्करच आहे. फ्रूट कॅन्कर आहे, हे आहे. मग आता ही बुरशी आता फळांवरती पण आली आहे.
आपल्या सांगली जिल्ह्यातलीच कितीतरी उदाहरणं आहेत जे घाटातले शेतकरी आहेत, जे ऊसाच्या एकदम पॅक मधले शेतकरी आहेत, चारी बाजून ऊसांमध्येच प्लॉट आहे, तिथं कंटिन्यू आर्द्रताच, ह्युमिडिटी, त्याच्यामुळं फंगसला एकदम ते पोषक वातावरण तिथं करायलाच नाही पाहिजे मला वाटतं. ते झालं गोष्ट. मग ते झालं, पानावरचा फंगस फळांवरती आलाय, त्याच्यामुळे फळ बनलं तर जोपर्यंत फळ पिकत नाही किंवा हिरवा स्टेज बनत नाही त्याची ही साईज 100-200 ग्रॅम, तोपर्यंत कळत नाही की त्याच्यावर फंगस आलाय. आणि एकदा फळावर फंगस आला की संपला विषय, तो मार्केटला बरोबर. त्याच्यामुळे ते तसल्या भागातल्या शेतकऱ्यांना प्रिकॉशन म्हणून कळी स्टेज पासूनच काहीतरी 1-2 लिमिटेड जे आहेत बुरशीनाशकचे स्प्रे ते त्यांनी घेणं गरजेचं आहे. त्याच्यामुळं अगदी 5-5 टन 10-10 टन माल तोडून फेकून दिलेले शेतकरी बरेच आहेत त्या बुरशीमुळं. त्याच्यामुळं झाडावरची बुरशी, फळांवरची बुरशी, ह्याच्यामुळं बरेच शेतकरी मेजर रिस्क आहे, ह्याच्यामुळे बंद पडतात. म्हणजे बंद पडायला हे कारणीभूत नवीन येणारे असतील किंवा त्यांना पण माहिती पाहिजे, 2-3 वर्ष जुने आहेत ते सध्या ह्या एज रिस्क मध्ये जास्त आहेत, ज्यांना हे प्रॉपर मॅनेज करताच आलं नाही. दुसरी रिस्क अशी आहे की मी जसं मगाशी सांगितलं की कुणावरती डिपेंड राहून शेती, म्हणजे मी पुण्यात आहे आणि माझे कामगार आहेत, ते कामगार ठेवलाय तो बघतोय, असे डिपेंड आहेत जे ज्यांच्याकडून प्रॉपर वेळच्या वेळी खतं जात नाहीत, औषध जात नाहीत, प्रॉपर वेळच्या वेळी छाटणी होत नाही किंवा अशा बुरशी आलेलं समजत नाहीत, तर अशा शेतकऱ्यांना 1-2 वर्ष गेली तरी फळच नाही, ग्रोथच नाही. मग अशा शेतकरी शेवटी नैराश्य होऊन प्लॉट काढून बंद करून टाकणे. असे पण काही शेतकरी आहेत, काय असे आहेत की कोकणातले, जसं मी म्हणलं की लावले आहे, चांगले आले, पण पाऊस मोठ्या प्रमाणात आहे, त्यांना हे कोणी नॉलेजच नाही दिलं की ह्याची जी कळी आहे ती रात्री उमलते, आणि जर रात्री पाऊस लागून राहिला तर त्याच्यात पॉलिनेशन होऊ शकत नाही. पॉलिनेशन नाही झालं की ते लगेच ड्रॉप होतात, आणि ते ओपन होतात म्हणजे काय अख्खा लॉटच ओपन होत असतो तो. असं नाही की आज 10 कळी उमलल्यात, उद्या निम्म्या उमलल्या, रिस्क आहे. म्हणजे आला म्हणजे लॉट पूर्ण जातं पाऊस पडला. त्यामुळे कोकणात तशा शेतकऱ्यांना रिस्क आहे जे परत नैराश्यात न निघू शकतात. विदर्भ मराठवाड्यामध्ये सनबर्निंगचा मी जसं बोललो तशा शेतकऱ्यांना तो रिस्क आहे. एकी साईडला फायदा पण दिसतोय पण रिस्क पण आहेत. असं नाही की ड्रॅगन फ्रूट म्हणजे पूर्णच तुम्हाला एकदम इझिली घेता येईल असं पीक नाही. आणि कॅल्क्युलेशनचा जर हिशोब टाकला, एखादा सर्वसामान्य जर साधा शेतकरी आहे त्याने 1 एकर लावलं आणि त्यानं स्वतः टाइम दिला, तो स्वतः तिथं उभा राहिला, बरोबर, तर तो किती कमवू शकतो एक वर्षामध्ये किंवा दुसऱ्या-तिसऱ्या पिकाला? अगदी प्रामाणिकपणे सांगतो, एकदम पारदर्शकपणे जर कॅल्क्युलेशन जर सांगितलं ड्रॅगन फ्रूटचं, त्यानं आता जरी ड्रॅगन फ्रूट लावायला विचार केला तर त्यानं कमीत कमी 4 ते 5 लाखाची तयारी ठेवावी. पैसे पाहिजे एवढे सुरुवातीला. ह्याला असं नाही की टप्प्याटप्प्यानं आपण इन्व्हेस्ट करू शकतो. तुम्हाला सगळ्यात पहिलं पोल प्लेट तर उभेच करावं लागतात, त्याशिवाय रोप लावू शकत नाही. रोप लावलं तर ड्रीप तर पाहिजेच, त्यामुळे सगळं स्ट्रक्चर आलंच तुम्हाला ॲट अ टाइम करावं लागणार आहे. मग ते शेतकरी विचार करेल की फिटतील का पैसे हे. जर त्यानं प्रॉपर व्यवस्थित उभा राहून जर केलं तर तो 2ऱ्या ते 3ऱ्या वर्षी चांगल्या पद्धतीनं 10 टन तरी ॲव्हरेज काढू शकतो. 10 टन हा आकडा मी एकदम लोवेस्ट सांगितला आहे. म्हणजे थोडक्यात काय आहे मला म्हणायचं आहे की जर एखाद्याने ट्रेलिसची पद्धत केली, 5000 झाडं बसवली, 2ऱ्या वर्षी कमीत कमी एका झाडानं 2 किलो जरी ॲव्हरेज दिलं, मग 2 किलोसाठी कमी कमी किती फळं पाहिजे? एका किलोमध्ये 3 फळं बसतात, 4 फळं बसतात, म्हणजे 8 फळं. 2 किलोसाठी 8 फळं पाहिजेत बस. सीझनमध्ये 6 हार्वेस्टिंग होतात. तेवढे निघू शकतात. 6 हार्वेस्टिंग म्हणजे एका हार्वेस्टिंगला त्याने 1 फळ जरी दिलं त्या झाडानं, एकच फळ, तरी पण होऊ शकतं 10. तरी 10 म्हणजे 10 टन, त्या 2 किलो म्हणलं तर 10 टन होतं. आणि जर तो शेतकरी तेवढं 1 फळ एका लॉटला काढू शकत नसेल, मग त्यानं ड्रॅगन फ्रूट लावूनच चूक केलेली आहे. बंद करावे त्याने. बंदच करायला पाहिजे 100%, आणि अशी संख्या जास्त आहे. तर 10 टन जरी निघालं तरी मी सांगतो की सरासरी 50 रुपये तरी मिळू शकतात. त्याच्यामध्ये कमीत कमी 20-30 रुपयानं, जास्तीत जास्त 60-70-80 रुपयानं जरी गेला चांगला माल तरी सरासरी 50 रुपये त्याला मिळू शकतात. 50 रुपये जरी मिळाले 5 लाख रुपये झाले. 1 लाख रुपये मेंटेनन्स जात नाही तसा. जर त्याला लगेच विचार केला की बाबा नाही मला ताकदीनं 10 टन काढायचं म्हणून ताकदीनं मला द्यायचंच आहे, 1 लाख केला तर 1 लाख जरी केला तरी तो 4 लाख राहतात. मी म्हणतो 3 लाख जरी राहिले तरी सर्वसामान्य शेतकऱ्यासाठी बाकी पिकांमध्ये रिस्क घेऊन उलटा पालतर करत कर्ज काढून सगळ्या गोष्टी करण्यापेक्षा हे ठीक आहे, स्टेबल तुम्हाला राहू शकतं. एक शेवटचा प्रश्न, पुढच्या 10 वर्षाचं भविष्य कसं वाटतंय ड्रॅगन फ्रूटचं तुम्हाला? रिस्की आहे का प्रॉफिटेबल राहील? ड्रॅगन फ्रूटचं भविष्यातलं जे मार्केट आहे तर थोडक्यात सांगेल, व्हिएतनाममध्ये रेडचं प्रोडक्शन निग्लिजिबल आहे. ओके.
तिकडे फक्त व्हाईटचं आहे आणि इंडियामध्ये रेडचं प्रोडक्शन जास्त सगळ्यात जास्त आहे. त्याच्यामुळं जगामध्ये आपलं भारतीय लाल ड्रॅगन फ्रूट पसरवायला किंवा लोकांपर्यंत पोचवायला आपल्याला खूप मोठी संधी आहे. त्याच्या म्हणजे मी निगेटिव्ह सांगत होतो आतापर्यंत, पण एक पॉझिटिव्ह वेने घेतलं तर आपलं लाल ड्रॅगन फ्रूट जगामध्ये पोहोचवण्यासाठी आपल्यासाठी खूप मोठी संधी आहे. अजूनपर्यंत ड्रॅगन फ्रूटवरती पाहिजे तसे बाय प्रोडक्ट्स मार्केटमध्ये नाही आहेत. प्रोसेसिंग कोणीच करत नाही. केलेलं नाही आहे. आपण करणार आहोत, येतील थोड्या दिवसात काही प्रोडक्ट त्याच्यावरती काम हे चालू आहे. तर जर प्रोसेसिंगमध्ये त्यामुळं भविष्यात खूप मोठी संधी ह्याच्यामध्ये आहे, म्हणजे आहे. त्याच्यापासून तुम्ही वाईन, बियर, म्हणजे जॅम, ज्यूस, जेली, स्क्वॅश, सगळे हेल्दी प्रोडक्ट्स किंवा स्किनचे प्रोडक्ट्स, बरेच प्रोडक्ट्स आज युरोपमध्ये मार्केटमध्ये आहेत, कधीही सर्च करावे. त्यामुळे ती एक संधी खूप मोठी आहे. आणि मी जसं सांगितलं असं स्टेबल मार्केट राहिलं तरी चालेल. आणि आत्ता कुठं सुपर मार्केट अप्रोच करायला लागले, जसे की स्टार बाजार, रिलायन्स वगैरे, हे आता शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेत. मी वैयक्तिक ह्या सीझनला स्टार बाजारशी हे करून वेंडरशिप घेऊन जवळपास 28 टन माल आपल्या बागेतला स्टार बाजारला आपण ह्या वर्षी प्रॉपर वेन सप्लाय दिलेला आहे, कंटिन्युटीमध्ये दिलेला आहे. जवळपास 24.5 लाखाचा आपण माल त्यांना पोचलेला आहे. म्हणजे त्याच्यामुळे काय झालं, मार्केट जरी क्रॅश असलं तर मला एक स्टेबिलिटी मिळाली. भले मार्केटपेक्षा 10-20 रुपये जास्त मिळाले, म्हणजे लय पण नाही मग, पण 10 रुपये मिळाले, पण ते स्टेबल मिळाले मला. त्याच्यामुळं माल तिकडे डायव्हर्ट झाला. त्यामुळे शेतकऱ्याने स्वतः फक्त व्यापारावरती अवलंबून न राहता बाकीचे ऑप्शन बघा, जर असे ऑप्शन क्रिएट केले, शहरामध्ये आहेत, ब्लिंकिट आहे, भरपूर आहेत. त्यांना पुरवतात ना की न होईल इतकं त्यांची डिमांड आहे, पण त्यांना काय आहे की तशा स्केलमध्ये किंवा प्रॉपर तसा त्यांना सप्लाय मिळत नाही, तशी क्वालिटी शेतकऱ्यांकडून पुरवली जात नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना थोडंसं पुढं जाऊन आपण फिरायला पाहिजे. क्वालिटी कशी देता येईल ह्याच्यावरती जर काम केलं तर ब्रँड बनवू शकतो 100%. कारण शेतकरी फक्त विकण्यासाठी जेवढं कष्ट घेतो त्याच्या 10% सुद्धा, पिकवण्यासाठी जेवढं कष्ट घेतो त्याच्या 10% सुद्धा तो विकण्यासाठी घेत नाही. ते जर कष्टाने घेतलं तर 100% शेतकरी फायद्यात राहू शकतो. आणि सगळ्या पिकामध्ये लागू होते, सगळ्या पिकांमध्ये लागू होते. आज 3 एकरवाला डिप्रेशनमध्ये, आपण मी 22 एकरवाला का नाही डिप्रेशनमध्ये? काय म्हणतील की यांच्याकडे भरपूर हे आहे, बाकी सोर्स असतील म्हणून. असं नाही आहे. शेतीवरती 22 एकरामध्ये मला माझं लागवडीपासूनच हे होतं की मला 5 लाख जरी मिळाले तरी समाधान आहे. असं मी विचार कधी केला 7-8 वर्षापूर्वी लागवड वाढवताना. ते अजून मिळते, समाधान आहे. 20-22 एकरात 1 कोटी रुपये मिळाले, कुठलं पीक आपल्याला देते, स्टेबल मिळते. तरीही मार्केट सोर्सेस मी जसे की स्टारवाल्यांबरोबर ह्याच्याबरोबर टायअप करणे, ह्या गोष्टी करणे, बाय प्रोडक्ट बनवणे. त्यामुळं प्रत्येकाच्या शेतकरी कुटुंबात आपल्यासारखे तरुण आहेत ज्यांनी 10-20 हजाराच्या 30 हजाराच्या जॉबसाठी धडपडण्यापेक्षा असं जर आपल्या आलेल्या शेतीलाच जर पुढचं भविष्यातलं मार्केट उभं करण्यासाठी जर धडपड केली तर तो स्टेबल शेतीमध्ये लाईफ 100% जगू शकतो. त्याच्यामुळे ड्रॅगन फ्रूट. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. माझ्या मनामध्ये पण खूप अशा शंका होत्या, शंकांचं निरसन झालं आणि मजा आली. आज ड्रॅगन फ्रूट विषयी एवढं डिटेलमध्ये बोललो. तुम्ही पूर्ण मला म्हणजे भूतकाळ सांगितलं, फ्युचर सांगितलं. तुमच्याही मनापासून धन्यवाद. माझ्यासारख्या कितीतर तरुणांना तुमच्यासारख्या एवढ्या मोठ्या युट्यूब चॅनलला ओनरला भेटायची किंवा हे करायची इच्छा असते आणि तुम्ही आज आपल्यासारख्या तरुण शेतकऱ्याला आमच्यासारख्या एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर संधी दिली आणि आमचे जे काही विचार आहेत, अनुभव आहेत शेअर करण्याची संधी दिली, त्यामुळे तुमचं मेन धन्यवाद देतो. नाही, मातीवर्समध्ये आम्ही हेच काम करतोय की जे चांगले शेतकरी आहेत, जे चांगले एक्सपर्ट आहेत, ज्यांच्याकडे जे भरपूर नॉलेज आहे, जग दुनिया बघितलेलं आहे, तशा लोकांना आणून आम्ही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचं काम करतोय. मित्रांनो, आज आपण ड्रॅगन फ्रूट विषयी खूप माहिती घेतली, खूप. तर मी तुम्हाला एक प्रश्न विचारेन की अजून कोणकोणत्या विषयावर असेच आपल्याला चर्चा करायला पाहिजे हे कमेंटमध्ये सांगा. आणि मातीवरचा हा एपिसोड प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत शेअर करा आणि जे नवीन शेतीमध्ये उतरत आहेत त्यांच्याजवळ पण हा एपिसोड जाऊ द्या. आणि अजूनपर्यंत तुम्ही सबस्क्राईब नसेल केला तर सबस्क्राईब नक्की करा.